नमस्कार. सृजन संवाद प्रकाशनातर्फे मी तपस्या नेवे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज निमित्त आहे वैभव साटम लिखित पाणंद या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा. सौ सोनाली गजानन शिंदे यांनी सृजन संवाद प्रकाशनाची मुहूर्तमेढ रोवली आणि कविवर्य अशोक बागवे लिखित मौनाचा निशब्द कोलाहल या पहिल्या कविता संग्रहाने सृजन संवाद प्रकाशनाची घोडदौड सुरू झाली आहे आणि पुढील पुस्तक म्हणजे पाणंद आणि त्याचा हा प्रकाशन सोहळा. आज या प्रकाशन सोहळ्यामध्ये जे मान्यवर इथे उपस्थित आहेत त्यांची मी सर्वात प्रथम ओळख करून देते, त्यांचं आपण स्वागत करूयात. या सोहळ्याला उपस्थित आहेत कविवर्य अशोक बागवे सर, तसंच पत्रकार संजय परब सर, कविवर्य सतीश सोळांकुरकर, सृजन संवाद प्रकाशनाचे संपादक गीतेश गजानन शिंदे आणि अर्थातच हे पुस्तक ज्यांनी लिहिलंय ते लेखक वैभव साटम. या सर्व मान्यवरांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. मी वैभव साटम यांना विनंती करते की कविवर्य अशोक बागवे यांचं स्वागत करावं. वैभव साटम स्वागत करतायत संजय परब सरांचं. वैभव सर स्वागत करतात सतीश सोळांकुरकर सरांचं. वैभव साटम स्वागत करतात सृजन संवादचे संपादक गीतेश शिंदे यांचं. सृजन संवाद प्रकाशनातर्फे संपादक गीतेश शिंदे स्वागत करतात लेखक वैभव साटम यांचं. सर्व मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे आणि आता आपण वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. गीतेश गजानन शिंदे आणि त्यांचं मनोगत आज आपण इथे जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी त्यांची थोडक्यात ओळख मी करून देते. गीतेश गजानन शिंदे हे मूळ कवी आहेत स्वतः, तसंच ते भौतिकशास्त्राचे प्राध्यापकही आहेत. गीतेश गजानन शिंदे यांचा निमित्त मात्र हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि त्याला 9 राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आले. तसंच ते संपादक म्हणूनही कार्यरत आहेत. दिवाळी अंकाचं त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे. अधोरेखित या दिवाळी अंकाचे त्यांनी संपादक म्हणून काम पाहिलंय, कार्यकारी संपादक ते होते. तसंच मौजेसाठी त्यांनी संपादन सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे आणि आता सृजन संवादचे संपादक म्हणून ते काम पाहत आहेत. तसंच त्यांच्या कविता या वेगवेगळ्या दिवाळी अंकात येतात. महाराष्ट्र टाइम्समध्ये सध्या त्यांचं आमची दुनियादारी नावाचं सदर चालू आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. तुमच्या सर्जनशीलतेला पुस्तकरूपी कोंदण, सृजन संवाद प्रकाशन. नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे जमलेलो आहोत ते म्हणजे पाणंद या ललित लेख संग्रहाच्या प्रकाशन निमित्तानं. आज सृजन संवादाच्या अक्षर वैभवामध्ये वैभव साटम हे नाव आपल्यामध्ये येत आहे. वैभवचं हे 8वं पुस्तक येतं आहे याचा मला आनंद आहे. या निमित्तानं सृजन संवादच्या परिवारामध्ये त्याचं स्वागत आहे आणि आमचं भाग्य आहे की कोकणामधली मंडळी म्हणजे जे संगमेश्वर आणि मालवण हे दोन्हीची सीमा ज्यांच्यामध्ये आहे ते कविवर्य अशोक बागवे सरांच्या शुभ हस्ते या ललित लेख संग्रहाचं प्रकाशन होऊ घातलेलं आहे आणि त्याला ज्येष्ठ संपादक पत्रकार संजय परब सर आहेत. तिथे टोकाला बसलेले पण आपल्याशी हितगुज कवितेच्या माध्यमातून साधणारे आणि ललित लेख संग्रहाच्या माध्यमातून साधणारे आपले लाडके कवी सतीशदादा सोळांकुरकर सुद्धा आहेत. तर या सर्वांचं स्वागत सृजन संवाद प्रकाशनतर्फे मी करतो. खरं म्हणजे माझी आई याची प्रकाशिका आहे आणि त्यांच्या वतीनं मी इथे बोलतो आहे. खरं तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की प्रकाशिका वेगळ्या आणि संपादक वेगळं का, असा बऱ्याच जणांना, काही प्रकाशकांना हा पण प्रश्न पडला आणि त्याबद्दल मला सांगावं असं वाटतं की
आपल्याकडे जी काही प्रकाशन संस्था किंवा या व्यवसायात जी लोक मंडळी आहेत ती लेखकाचा किंवा कवीचा शब्द अंतिम असं धरून ते सगळं काही प्रकाशित करतात. म्हणजे आमचे नारायण लाळे तर म्हणतात की कोरे कागद दिले तरी ते प्रकाशक छापतील अशी अवस्था आहे. इतक्या प्रकाशन संस्था आहे, मला कोणाला दोष द्यायचा नाही, पण कुठेतरी त्याच्यावरती विचार व्हावा, त्याच्यावरती चर्चा व्हावी. म्हणजे मला सांगायला आवडतं की माझ्या कविता बागवे सर तपासतात आणि त्यांच्या दृष्टीतनं ते गेलेलं असतं. तर आपली संहिता किंवा आपली डायरीतली किंवा आपल्या नोंदवहीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणाच्या तटस्थ नजरेने गेल्या तर त्याच्यावरती खूप चांगले संस्कार होतात. आणि मला वाटतं की आधीच्या पिढींमध्ये हे सगळे संस्कार होते, आता कुठेतरी ते विरळ झालेले आहेत. त्यामुळे एक चांगला संवाद व्हावा यासाठी सृजन संवादचं संपादकपद मी भूषवतो आहे. आता या पुस्तकाबद्दल जर सांगायचं झालं की आम्ही जे इतके दिवस तुमच्या समोर पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून काही गोष्टी सांगू पाहतो आहोत. म्हणजे आम्ही एक गाऱ्हाणं मांडलं होतं पहिल्या पोस्टमध्ये की हे पुस्तक येत आहे. बऱ्याच जणांना वाटलं हे मालवणी बोलीतलं पुस्तक आहे की काय, तर ते तसं नाही आहे. ह्याच्यामधली जी भाषा जी आहे, बोली भाषेचा अंश यामध्ये तुम्हाला संवादांमध्ये सापडेल, पण फक्त मालवण किंवा सिंधुदुर्ग किंवा कोकणापुरतं हे पुस्तक मर्यादित ठेवायचं नाही आहे. आम्हाला ते व्यापक करायचं आहे. आपल्या प्रदेशातलं काय चांगलं आहे हे सांगण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. आणि तो वैभवने गेली 7-8 वर्ष वृत्तपत्रांच्या माध्यमातून असू दे किंवा नियतकालिकांच्या माध्यमातून असू दे त्याने केलेला आहे सातत्याने. आणि मला संजय दादांचे आभार मानायचे आहेत की महानगरमध्ये गेली 2-3 वर्ष वैभवचा एक चांगला कॉलम आहे, त्याचं चांगला लिखाण त्यातनं प्रसिद्ध होत असतो. तो फक्त कोकणाविषयी नाही, तो इतर गोष्टींबद्दल सुद्धा त्यातनं भाष्य करतो. तर सुरुवातीला जेव्हा आमचं या संदर्भात पुस्तकाच्या निमित्तानं बोलणं झालं होतं एक 5-6 महिन्यांअगोदर, तर वैभवचे काही कोकणावरती प्रसिद्ध झालेले त्यातली संस्कृती उलगडून दाखवणारे जे लेख होते ते मला त्याने वाचायला दिले. त्याची स्क्रिप्ट, त्याची संहिता मलाकडे दिली आणि साधारणतः 57-58 लेखांना पाहिल्यानंतर मला असं वाटलं की ह्याचं पुस्तक व्हावं, कुठे ते पुस्तक स्वरूपात लोकांपर्यंत यावं. आतापर्यंत कोकण हे विविध कथा कादंबऱ्यांमधनं, ललित लेख संग्रहामधनं आपल्या वाचकांपर्यंत पोहोचलेलं आहे. तर हे पुस्तक काय वेगळं देऊ शकतं ह्याचा विचार आम्ही करण्याचा प्रयत्न केला. त्या दृष्टीने त्या लेखांची निवड करणं, त्या लेखांमध्ये काही दुरुस्त्या करणं, त्याचं संपादन करणं, ते कारण हे वृत्तपत्रीय लेखन असल्यामुळे त्यामध्ये काही बदल करून पुस्तकाच्या अनुषंगानं याबद्दलचा एक संवाद आमच्या दोघांमध्ये घडत होता. आणि त्या संवादातनं जे काही बाहेर पडतंय ते म्हणजे हा ललित लेख संग्रह पाणंद. पाणंद म्हणजे काय हे बागवे सर किंवा सतीश दादा किंवा संजय परब सर तुम्हाला निश्चितपणे सांगतील आणि या पुस्तकाबद्दलही तुम्हाला अधिक भाष्य करतील या पुस्तकावरती. परंतु हा ललित लेख संग्रह करताना हे प्रादेशिक जरी असलं तरी आपल्या मातीचा सुगंध, ज्याला आपण परिमळ किंवा दरवळ असं म्हणेल, तर तो दरवळ हा चहूकडे पोहोचावा ही कुठेतरी पोटतिडकी मला वैभवच्या लेखनामध्ये दिसत आलेली आहे. आणि त्यातनं हे पुस्तक करावं, हे साकारावं असं मला सृजन संवादतर्फे वाटलं. आणि आज हा योग येतो आहे आणि बागवे सरांच्या शुभ हस्ते त्याचं प्रकाशन होतं आहे, त्याचा निश्चितच आनंद आहे. तर मी सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. यापुढेही तुम्हाला निश्चितपणे आमच्या सृजन संवादतर्फे अनेक पुस्तकं अशीच दर्जेदार पुस्तकं तुमच्यासमोर येतील. आणि हे पुस्तक जर तुम्हाला तुमच्या संग्रहात ठेवायचं असेल तर या व्हिडिओमध्ये काही नंबर तुमच्या समोर येत आहेत, तर त्या नंबरवरती तुम्ही जर संपर्क साधलात तर निश्चितपणे तुम्हाला हे पुस्तक घरपोच तुमच्यापर्यंत मिळेल. तुम्हाला पुस्तकांच्या दुकानापर्यंत जायची सुद्धा गरज नाही. आणि मला हे आवर्जून सांगायचं आहे की ॲमेझॉनवरती हे पुस्तक आले आहे सुद्धा. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे की आत्ता लॉकडाऊनचा काळ आहे, आपल्याला पुस्तकं मिळत नाहीत असं वाटतं,
पण आपण पुस्तकांना हाक मारली तर ते आपल्याला ओ देतील असे नवे प्रकाशक आम्ही आहोत आणि तो प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचावा, तो मातीचा वास तुमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही कार्यरत आहोत. मध्यंतरी मला एका सरांशी बोलणं झालं होतं. म्हणजे ते साहित्य क्षेत्रातले नव्हते, ते गणित शिकवतात आणि गणित हा विषय म्हणजे गणितातले आकडे पाहिल्यानंतर आपल्याला आकडे येतात असं कुठेतरी म्हटलंच आहे, तसंच आहे आपलं. तर त्यांना कदाचित साहित्याविषयी तसं वाटलं असावं, पुस्तकांविषयी तसं वाटलं असावं. तर मला ते म्हणाले की पुस्तकं वाचायची म्हणजे तुम्ही शांत असला पाहिजे. तर मी त्यांना म्हटलं, तुम्हाला जर शांतता किंवा एकांत हवा असेल तर तुम्हाला पुस्तकांच्या सानिध्यात जावं लागेल, तर तुम्ही जगू शकाल. तर फक्त आम्हीच नाही, सृजन संवादच नाही, तर महाराष्ट्रातले बरेच प्रकाशक तुमच्यापर्यंत येण्याची, म्हणजे तुम्ही त्यांच्यापर्यंत याल किंवा ते तुमच्यापर्यंत येत आहेत, तर तुम्ही त्या पुस्तकांचं स्वागत कराल, पाण्यांचंही स्वागत कराल भरभरून, अशी मला खात्री वाटते. आणि मी इथे सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि तुम्हा रसिकांचं स्वागत करतो की तुम्ही या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहिलेला आहात. तर सृजन समाजच्या वतीनं तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं आणि मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. गीतेशजींनी आता आपल्या मनोगतामध्ये सांगितलं की संपादक हा का महत्त्वाचा असतो. मला असं वाटतं की एखादा दागिना असतो जो तो जेव्हा एखादी सौंदर्यवती घालते तर त्यावेळेस ती ठसठशीत आणि उठून दिसते. पण आपण जेव्हा एखाद्या ज्वेलरी शॉपमध्ये जातो त्यावेळेस तिथे एका मूर्तीला जे असे भरमसाठ दागिने घातलेले असतात तर ते बघून आपल्याला काहीतरी बकाच वाटतं किंवा ते निर्जीव वाटतं. याचं कारण कुठेतरी त्याच्यात भावना आणि सौंदर्य याचं जे मिश्रण असतं हे त्या सौंदर्यवतीमध्ये असतं आणि म्हणून तिने एखादा जरी दागिना घातला तरी आपल्याला ती खूप भावतं आणि एखाद्या कलाकृतीला, एखाद्या साहित्यिक कलाकृतीला एक आकार देण्याचं काम हे संपादक करत असतो. आणि सृजन संवादचा हाच प्रयत्न आहे की नेहमी तुमच्यासमोर अशीच दर्जेदार पुस्तकं यावीत. आणि आजचं आणखीन एक हे दर्जेदार पुस्तक आनंद हे ज्यांनी लिहिलं आहे त्या वैभव साटम यांचं आपण आज मनोगत इथे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मी त्यांची ओळख करून देते. वैभव साटम यांची आतापर्यंत 8 पुस्तकं प्रकाशित झाली. त्यामध्ये कोकण माती ही कादंबरी, गजाली हा कथासंग्रह, चित्र आणि इतर कथा हा देखील कथासंग्रह आणि ललितमध्ये त्यांचं बिटकी तसंच व्यक्तिचित्रणामध्ये देवाघरची लेणी ही पुस्तकं प्रकाशित आहेत. तसंच संकीर्णमध्ये मालवणी वळेसार आणि बालसाहित्यामध्ये श्रेयसच्या आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी अशी ही त्यांची 8 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत. आणि आज त्यांचं प्रकाशित होणारं पुस्तक म्हणजे पाणंद. तर या पाणंदविषयी त्यांचं मनोगत जाणून घेऊया. नमस्कार. आज पाणंद या माझ्या ललित गद्य संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मला ज्यांनी मराठीचे पहिले धडे दिले ते माझे बागवे सर या ठिकाणी उपस्थित आहे. बालपणापासून ज्याने मला माझ्या वाढीव कारकिर्दीचा जो आढावा घेत आहे तो माझा मित्र संजय परब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या कवितांबद्दल नेहमीच कवितांबद्दल आणि एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दल आदर वाटत आलेला आहे ते सतीश सोळंकर काका. मी त्यांना काका म्हणतो कारण काय ज्या वेळेला मी त्यांना बघितलेलं आहे त्यावेळेला एक अनुभव कथन करत असताना त्यांना मी बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांची आध्यात्मिक ओढ देखील मला माहिती आहे. तर त्या अनुषंगाने त्यांना नेहमीच सतीश काका म्हणत आलेलं आहे. ते सतीश काका देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे आई बाबा, माझी पत्नी, माझ्या मुली आणि स्वतः माझा संपादक म्हणता येणार आहे आणि प्रकाशकही म्हणता येणार पण माझा अगदी जीवाभावाचा मित्र गीतेश शिंदे या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मला खरंच आनंद वाटतो की त्याने सुरू केलेल्या प्रकाशन संस्थेमार्फत माझं हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. कुठलाही पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आतापर्यंत जेव्हा आला तेव्हा मला प्रकर्षाने आठवण होत आली आहे की कविवर्य वसंत सावंत यांची. एकदा असंच भांडुपला मी वसंत सावंतांना भेटायला गेलो होतो आणि त्याच वेळेला त्यांचं वसा की माझ्या दारातील सोनचाफ्याचं झाड ते पुस्तकाचं एक प्रत आली होती आणि ते प्रत याचं काहीतरी ते प्रूफ रिडिंग करत होते. तर त्यावेळेला त्याने एक शब्द असं म्हटला किंवा एक वाक्य असं म्हटलं की पुस्तक येण्याचा जो क्षण असतो आणि आपल्या अपत्याचा जो बारसा असतो
याची एकच तुलना होऊ शकते. तसंच आहे माझा 8वं अपत्य या आज आपला जीव धरत आहे. तर त्यानिमित्तानं खरंच आनंद आहे. गेली 3-4 वर्ष एकदा असंच कोंडुरावरती मी लेख लिहिला आणि तो कोंडुराचा लेख कोणाला वाचायला द्यावा, त्यावेळेला मी संजय परब यांना त्यांच्या व्हॉट्सअपवर तो कोंडुराचा लेख दिला आणि तो बोला, अरे छान लिहिला आहे आपण, मी आता हा लेख घेतो. आणि तिथून मागच्या 3 वर्षापासून दैनिक महानगरमध्ये 15 दिवसाला एक सदर असं माझं ते सुरू झालेलं आहे ललितच्या अनुषंगाने कोकणातील ज्या गुजर गोष्टी आहेत, ज्यांना आम्ही गझाली म्हणतो, त्या गझालीमधनं एखादी लोकसंस्कृती कुठेतरी दडलेली आहे हे नेहमीच वाटत आलेलं आहे. त्यातील लोककथा असतील किंवा त्याची लोकसंस्कृती असेल, ग्रामसंस्कृती असेल, कृषी संस्कृती असेल, त्याचा एक वेगळा अभ्यास करता येईल का किंवा या ललित लेखाच्या माध्यमातून यांना मांडता येईल का, हा एक प्रयत्न त्या लेखाच्या माध्यमातून करायचा एक प्रयत्न होता. त्याचप्रमाणे साधे विषय असतात. माझी आई किंवा माझी गावची काकी बसताना सहज बोलून द्यायचे की उद्या फणसाची भाजी करूया. त्या फणसाच्या भाजीच्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी एक ललित लेखाची निर्मिती होऊ शकते किंवा एखाद्या जात्यावरच्या ओव्या, ह्या ज्या माय भगिनी आमच्या जात्यावरती ओव्या सहज म्हणायच्या, त्या माध्यमातून काही ललित लेखाचा परामर्श घेता येईल का किंवा आमच्या अशा गावामध्ये असणारे जे कामगार लोक होते किंवा ज्याला आम्ही मजूर लोक होते, ती गवताची उटी तयार करायचे. त्या उटीमध्ये ते त्यांचे एक बांधीवपणा होता, त्याचा परामर्श आपण ललित माध्यमातून घेता येईल का. हा सर्व जो बाज आहे तो या साहित्यात आणायचा असेल तर त्याला ललित लेखासारखं एक माध्यम असावं लागतं. मधु मंगेश कर्णिक म्हणायचे की जे कवितेत मावत नाही आणि कथेत गावत नाही ते सगळं ललितमध्ये येतं. तर तो एक प्रयत्न म्हणजे जर ती कविताही असू शकत नाही किंवा गद्यही असू शकत नाही, त्यातल्या मधली जी एक पायवाट आहे ती एक ललित आहे. आणि खरोखरच मला या 29 लेखामध्ये जो आनंद मिळाला, मुख्य म्हणजे गेले 5-6 महिने जो झपाटलेपणा होता या पुस्तक निर्मितीच्या बाबतीत, ती पुस्तक निर्मिती म्हणजे मगाशी जसं गीतेशने सांगितलं की लेख दिले, त्याचं लेख टाईप झाले, त्याचं प्रूफ रिडिंग केलं आणि मग पुस्तक तुमचं प्रकाशित होतं, असं होत नाही. तर त्या प्रत्येक लेखाचा किंवा त्या प्रत्येक बाबीचा किंवा त्या प्रत्येक संदर्भाचा तुम्हाला एखादा तरी अन्वयार्थ घ्यावा लागतो. तो अन्वयार्थ या मी पुस्तकाच्या माध्यमातून घेतलेला आहे. हे सगळं जे काय कोकणाचं वैभव आहे किंवा कोकणातली जी काय रूढी संस्कृती, जी काही आमची चालीरीती आहेत, ते या ललित लेखाच्या माध्यमातून साकार करून मी आपल्या सर्व वाचकांच्या पुढ्यात दिलेलं आहे. तर तुम्ही याचा आस्वाद घ्या, आनंद घ्या आणि जवळ या पुस्तकाला आशीर्वाद घ्या. धन्यवाद. कोकणची माणसं साधी बोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी. वैभव साठवण यांचा पाणंद हा ललित लेख संग्रह या कोकणच्या मातीतला जो गोडवा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवणारा आहे. आणि आपण वाट बघतोय, तो क्षण आता आलेला आहे. या पुस्तकाचं प्रकाशन आता आपण करणार आहोत. मी आजचे मान्यवर कविवरी अशोक बागवे सर, सतीश सोळांकुरकर सर आणि संजय परब सर यांना विनंती करते की त्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं. मी बागवे सरांना विनंती करतो की त्यांनी या ललित लेख संग्रहाचं प्रकाशन झालं हे जाहीर करावं.
माझा अत्यंत आवडता विद्यार्थी आणि भाग्यवान लेखक यासाठी म्हटलं वैभव साटमला, कारण ज्या लेखकाच्या प्रकाशन समारंभाला त्याचे आईवडील उपस्थित असतात तो लेखक खरोखर भाग्यवान असतो. त्याला प्रकाशनाची गरज नसते, अगोदरच त्यांचा आशीर्वाद, देवस्वरूप आशीर्वाद त्याला मिळालेला असतो. तर असा माझा मराठीतील भाग्यवान लेखक, एक उत्तम लेखक वैभव साटम यांचा पाणंद नावाचा सृजन संवादाने प्रकाशित केलेला संग्रह, ललित लेख संग्रह आज प्रकाशित झाला असं मी मराठी सारस्वतातर्फे जाहीर करतो. पुस्तक प्रकाशन सोहळा अशा रीतीने पार पडलेला आहे आणि या पाणंद या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे ज्यांनी केलं आहे ते रामदास खरे आणि या पुस्तकाची पाठराखण केलेली आहे ज्येष्ठ समीक्षक आणि लेखक गोविंद काजरेकर. ते सावंतवाडी गोटे कॉलेजचे प्राचार्य आहेत. या पाठराखणचं ब्लर्कचं वाचन मी आता तुमच्यासमोर करते. पाणंद हे ललित गद्य कोकणातील भूमी सौंदर्य आणि सांस्कृतिक रूपगंधाची जाणीव करून देणारं आहे. निसर्ग संपन्न अशा कोकणच्या अवकाशाचा, तेथील अनेक रीतीभातींचा, बालपणापासून स्मृतिकोशात संचित झालेल्या आठवणांचा प्रवाही वेग वैभव साटम यांनी या लेखातून घेतला आहे. येथील जिव्हाळ्याची माणसे, कलावंत, कृषी जीवनात गुंतलेल्या माणसांचे सण, उत्सव, लोककला, लोकगीतं, श्रद्धा समजुती यांचं मनोज्ञ दर्शन या ललित गद्यातून घडते. सोलकढी, खिरमट, फणसाची भाजी या लेखातून अस्सल कोकणी स्वाद आणि त्यामागील भाववृत्ती नेमकेपणाने टिपली आहे. प्राणी पक्षी यांच्या लोककथा, पावसाळा, आषाढ, श्रावण, वसंत ऋतूमधील चैत्र पालवी अशी ऋतुस्थित्यंतरे या ललित गद्याचे विषय झाले आहेत. इथल्या निसर्गाचे आणि माणसांच्या भाववृत्तींचे अनेक कल्लोळ तितक्याच भावसंपृक्तेने रेखाटताना आपल्या मायेच्या माणसांचे चरित्रांश ते कथन करतात. गावखेड्यातील वैद्य, दशावतारी कलावंत, मूर्तिकार, लेखक या लोकसंस्कृती तोडून धरणाऱ्यांच्या चरित्रावर भाष्य करण्यासोबत स्त्रियांची सोशिकता, कुटुंबाला आधारवड होण्याची वृत्ती साटम यांनी आत्मीयतेने रेखाटली आहे. या ललित गद्याची भाषा साधी असली तरी त्यातून कोकणी माणसांच्या अंतस्थ मनातील जिव्हाळ्याचे दर्शन घडते. संवादासाठी अनेक ठिकाणी मालवणी बोलीचा यथोचित वापर केल्यामुळे हे लिखाण प्रदेशाच्या भाषिक चलनवलनावर प्रकाश टाकते. प्रदेश आणि लेखकाचे व्यक्तिमत्व यातील एकत्व हा या ललित गद्याचा लक्षणीय विशेष म्हणता येईल. गोविंद काजरेकर. असं हे पाणंद. मगाशी वैभव साटम यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की त्यांचं हे ललित लेखन सुरू झालं किंवा आपलं महानगरमध्ये हे ललित लेखन यायला लागलं ते ज्यांच्यामुळे यायला लागलं ते संपादक संजय परब सर. संजय परब सर यांनी पत्रकारितेला सुरुवात केली ती सकाळ वृत्तपत्रात. तसंच ते आपलं महानगरचे कार्यकारी संपादक आहेत. गेली 30 वर्ष सामाजिक, साहित्यिक, राजकीय, क्रीडा अशा विविध विषयांवर ते वर्तमानपत्रातून लेखन करतात. तर अशा या संजय परब सरांना मी विनंती करते की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. उपस्थित सगळे मान्यवर आणि हे जो व्हिडिओ बघताय, ज्या माध्यमातून हा प्रकाशन सोहळा बघताय, त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आजचा हा प्रकाशन सोहळा औपचारिक वाटला तरी तो मला औपचारिक वाटत नाही, कारण की बागवे सर आहेत, सोळांपूरकर सर आहेत, वैभवचा मित्रसुद्धा आहे शिंदे, त्यांनी हे पुस्तक आणलं. हितेश गजानन शिंदे आणि अशोक बागवे सर तर आहेत, ते सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो. आणि ज्येष्ठ कवी सतीश सोळांपूरकर आहेत, वैभवचे आईवडील आहेत, वैभवची पत्नी आहे, वैभवची मुली आहे आणि घर आहे. आणि ह्या घरात हा प्रकाशन सोहळा होतो आहे आणि तो इतका आनंदाचा, मला तर इतकं भरून आलं आहे. म्हणजे आपण मी सरांना अगोदरच बोललो होतो की मी फार औपचारिक बोलत नाही वगैरे, मला असं ठरवून बोलता येत नाही अभ्यास, कारण माझी नावंसुद्धा मला कधी कधी येत नाही. म्हणून ते मुद्दामून पुस्तक घेतलं की गीतेचं नाव चुकता कामा नये, सोळांकुरणकरांचं नाही, अशोक बाबे पाठ आहेत मला, ते हे नाव चुकता कामा नये म्हणून मी दोनदा बघतो. तरी हे आजूबाजूची म्हणजे हा पुस्तक का घेतो आहे
तर ती मला नावं लक्षात नाही ना, कारण की मी सहज बोलून जातो आणि माझा जीव हा बातमीदारीचा आहे. मी काही साहित्यिक नाही, काही लेखक नाही, आजूबाजूची जे आहे मी बोलून जातो आणि मग ती बातमीदारी असते. लोकांना भेटणं, वैभवसारखी माणसं भेटत असतात, अशी प्रवासात भेटत असतात. आणि हा प्रवास मला आता कदाचित ती वैभवनी त्याच्यावर कथासुद्धा लिहावी. मी आत्ता जेव्हा हा प्रकाशन सोडायला आलो तेव्हा पहिला वैभवशी नाही बोललो, वैभवशी तो नेहमीच बोलतो. तर मी आईवडिलांकडे गेलो, वैभवच्या आईवडिलांकडे गेलो आणि ब्लॅक फ्लॅशमध्ये जातो मी नेहमी. मला ते मागे जाऊन आठवायचे दिवस, मला ते खूप असं मला स्वतःला समाधान वाटतं की आपण काहीतरी मागचं जेव्हा संचित घेऊन जातो ना, तेव्हा पुढचा माझा वर्तमान काळ इतका सोपा जातो आणि भविष्य काळाचा आपण तो विचारच नाही करत. मला वर्तमानात असं मस्त आनंदी जगायला आवडतं आणि त्याच्यासाठी मी बॅकला जातो. भविष्य काळात ती मुळं शोधण्याचा मी प्रयत्न करतो. हां, भूतकाळाची. तर ती मुळं कशी आहेत, तर त्याच्यात मला वैभव सापडतो, वैभव साठव. तो कसा सापडतो, तर मी साधारण आम्ही जेव्हा चुनाभट्टीवरनं मिल कामगारांची मुलं आम्ही, म्हणजे तसं तशा अर्थाने कन्नमवारमध्ये जी आम्हाला घर मिळाली ती मिल कामगारांचा मी मुलगा असल्यामुळे ते कन्नमवारमध्ये, तर झोपडपट्टीत आम्ही राहणारी मुलं चुनाभट्टीच्या, सायन चुनाभट्टीच्या आणि मिल वस्तीमधनं वाढलेलो वगैरे. दत्ता सामंत हे आमचे खरे हिरो. म्हणजे आता आपण राजकीय नेत्यांची वगैरे चर्चा करतो, आजही माझ्या मनात काळजात दत्ता सामंत आहेत. ते कुठे वरती असतील, त्यांना आपल्याला सॅल्यूट आहे की त्यांच्यामुळे आम्ही मिल कामगारांची पुढची पिढी जगली आणि त्यांना थोडंसं पुढचं. तर तो विषय असा आहे, तर तिथून जेव्हा आम्ही कन्नमवारमध्ये आलो तेव्हा कन्नमवारमध्ये मला साठम कुटुंब भेटलं. आम्ही साधारण 180च्या सुमारास आलो. ती लोकं अगोदर होती. खरं तर तो आमचा बेसच नव्हता. म्हणजे ज्या वर्तमानपत्रातला मी एका वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक आहे, ती जी आत्ता मी जेव्हा मागे जाऊन विचार करतो, अरे आपलं काहीच नव्हतं, आपल्याकडे काहीच माहिती नव्हतं. आपल्याला एक धड म्हणजे आपल्याला 10वीला मार्क मिळाले म्हणून सायन्सला गेलो. सायन्सला काय गेलो तर मलाच माहिती नाही की लोक म्हणतात की तुम्हाला 10वीला खूप 80%च्या वरती म्हणून तुम्ही सायन्सला जा, म्हणून सायन्सला जावा. जसं वैभवचं आहे, तो वैभव हा माझ्यातला घडलेला एक थोडासा अंश वाटतो मला. कारण की मी जेव्हा खालसाला जात होतो ना, तेव्हा मी 11वी 12वी आणि पूर्ण BSc सायन्सचा विद्यार्थी असताना जात होतो. मी का सायन्स करत होतो हे मलाच माहिती नाही. मी रमत होतो त्या साहित्यामध्ये. मी खालसाच्या लायब्ररीत जायचो आणि मराठीचं सगळं झपाट्याने वाचून काढायचो. ते मला माहिती नाही ते पुढे किती उपयोगी होणार आहे. कविता वाचायचो, कथासंग्रह वाचायचो आणि मग तिथल्या लायब्ररीतसुद्धा विचारायचो मला, संजय आप क्या कर रहे हैं, आप BA के स्टूडेंट है या BSc के स्टूडेंट है? मैं BSc का स्टूडेंट हूँ, लेकिन ये क्या पढ़ रहे हो? नहीं, मुझे अच्छा लगता है बाहर कूदने जाने के बजाय ये अच्छा लगता है. ठीक आहे, त्या समजून घ्यायचा. तर जेव्हा मी विक्रोळीत आलो तेव्हा आमच्याकडे तर पेपर येण्याचा संबंधच नाही. त्या तो हातातोंडाशी गाठच पडताना मुश्किल होती, तर पेपर काय घेणार. त्यातल्या त्यात हे मला तेव्हा थोडंसं BSc पूर्ण केलं होतं आणि नोकरीच्या शोधात होतो. नोकरी मनासारखी होती, एखादी कंपनीमध्ये केलं असेल, पण ते मन रमत नव्हतं. हे मन न रमण्याचं जे कारण आहे ना, ते वैभवच्या त्या मला ह्याच्यात वाटतं. आणि वैभवला बरोबर जमलं आहे. जे प्राध्यापक आहे, तो फिजिक्सचा प्राध्यापक आहे, पण त्याचं मन कशात रमतं, तर साहित्यात मन रमतं. आणि त्याची घरचीसुद्धा मांडर, विशेषतः त्याची बायको या सगळ्याला सपोर्ट करते आणि त्याला त्याचं करू देते. हे सगळं हे फार गमतीशीर आहे. तर तो गंमत कुठे येते, ती पुन्हा येते रामचंद्र साठम म्हणजे वैभवच्या वडिलांकडे येते. तर मी त्यांच्याकडे जायचो, आमच्या समोरचंच घर ना त्यांच्या, आणि ते खाली राहायचे, आम्ही पहिल्या माळावर राहायचो. आणि वैभव ते सकाळ झाली, पहाट झाली, त्या वैभवच्या म्हणजे ते लोक पेपर वाचायच्या अगोदर मी पेपर वाचायचा. त्यांचा पेपर त्यांच्याकडे सकाळ यायचा, मुंबई सकाळ यायचा आणि माझा तो सगळा पेपर त्यावेळी वाचून झालेला असायचा. मग की चहा दे, अरे संजय आला चहा घे रे, नंतर पेपर वाच. आणि मग ते टिपिकल मालवणी घरातला जो प्रेम असतो तोपर्यंत मी पेपर. आणि त्याच सुमारास 88-87 सुमारास एक सकाळमध्ये जाहिरात आली होती की त्यांना प्रशिक्षणार्थी पत्रकार पाहिजेत म्हणून. आणि मी विचारलेलं, मी थोडंसं कन्फ्यूज होतो, काय करू काय नको वगैरे. दरम्यानच्या काळात LLB करून बघितली होती, पण तिथेही मन रमत नव्हतं. मग मी सरळ त्यांच्या पेपरचं घेतलं, काकरण घेतलं साठमानकडच्या आणि सरळ अर्ज करून टाकला पुण्याला, मला प्रशिक्षणार्थी पत्रकार. आणि तुम्हाला सांगायला मला खूप अभिमान वाटतो, आज जो मी पत्रकार आहे ना, ते जे मूळ आहे ते साठमानच्या सकाळमध्ये. आणि त्याच्यामुळे कदाचित मला जर कदाचित त्यांच्याकडचा जो पेपर वाचला नसता ना, मुंबई सकाळ, तर कदाचित मी आणखी काहीतरी वेगळ्या ह्याच्यात गेलो असतो. कारण की त्यावेळी जर्नलिझममध्ये येण्यासाठी ग्रॅज्युएशन नंतर एक कोर्स असतो, 1 वर्षाचा पूर्ण वेळ कोर्स असतो. तोही मला माहिती नाही की काय कोर्स आहे तो कोर्स करण्याचा प्रश्न नव्हता. पण त्यावेळी सकाळची पडवळीकरची परंपरा होती, इथे राधाकृष्ण नार्वेकर होते मुंबईमध्ये. त्यानंतर ती संधी मिळे, आम्ही गेलो पुण्याला, 1 वर्ष राहिलो, पत्रकारिता पूर्ण केली. आणि मग तो सुरू झाला माझा जो प्रवास. सकाळपासूनचा जो प्रवास सुरू झाला तो महाराष्ट्र टाइम्समध्ये 21 वर्ष येऊन थांबला. सामना, दिव्य मराठी, ETV आणि आता आपलं महानगर.
तर हा जो प्रवास आहे गेल्या 35 वर्षाचा, हा जेव्हा मी प्रवास धुंडाळतो, मी स्वतःला जेव्हा हेल्प करतो तेव्हा वैभव येऊन तिथे पोचतो. आता ही बघा हे सर्कल कसं पूर्ण होतं. मी देव देवस्की, नियती, नशीब ह्याच्यावर विश्वास ठेवणारा माणूस नाही. मी माणसांवर प्रेम करतो, प्रचंड प्रेम करतो. मला माणसं आवडतात, माणसांमध्ये राहता. कदाचित तो सुद्धा खेळ असेल कुठल्या तरी ह्याचा, की तो माणसांमध्ये राहावं म्हणून तू पत्रकारितेत आला असं वाटतं. मला माणसं खूप आवडतात, भेटतात. आणि मला भेटण्यात जो आनंद आहे, बोलण्यात जो आनंद, आत्ता ह्या कार्यक्रमात येताना हा घरगुती कार्यक्रम आणि बोलायला काही हरकत नाही. मी आलो तर आधी सातमांशी बोललो, मग मी त्या कणकवलीत गेलो, त्यांच्या आयनर गावात गेलो, त्यांचं काय चाललंय ते बघितलं. मी माझ्या नवीन वेंगुर्ल्यात मी माझं काय केलं आहे, मी काय गेल्या 15 वर्षात त्या कोकणाच्या मातीसाठी घेतलं. नाती बघ, पुस्तकातनं जे शब्द मांडायचे असतात ना ते फार सोपे असतात. कोकणासाठी तुम्ही काय केलं, असं राजकीय नेते म्हणतात तुम्ही कोकणासाठी काय केलं. आम्ही त्यांना विचारतो तुम्ही काय कोकणासाठी केलं, तर आम्ही असं केलं की ते दाखवून दिलं पाहिजे मी 15 वर्षात मी काय कोकणासाठी. आणि तीच आमची हितगुज चालू होतं साठमांबरोबर, तुमच्या घराचं काय चाललंय, आमच्या घराचं. आणि मग मला वाटतं हा जो सगळा प्रवास आहे मी जेव्हा बघतो त्याच्यातनं वैभव साठमचा जन्म होतो. की हे जे रामचंद्र साठम यांनी जे बी पेरलं होतं ना, म्हणजे आम्हाला नेहमी कौतुक वाटायचं. आम्ही पहिल्या माळावर राहायचं, आम्हाला नेहमी गणपती इल्या साठम चालले. मे महिना गेलो आधीच 1 महिन्याच्या अगोदरच साठम चढले. म्हणजे ती जी त्यावेळेचं आम्हाला त्यावेळेस जायला जमलं, आमची परिस्थिती तशी होती. पण साठम मात्र गावाला जायचे. आणि साठम गावाला जातात ह्याच्या अर्थात वैभवचा लेखक जन्माला घातलेला असतो, त्याचं सगळं श्रेय रामचंद्र साठमांना जातं. कारण की त्याला जर वैभवला नेलं नसतं त्यांनी सातत्याने त्या मे महिन्याच्या किंवा गणपतीच्या सुट्टीत, तर ती जी ओढ असते, ती लाल मातीची जी प्रचंड ओढ आहे, ती लावली, त्याचं सगळं श्रेय त्याच्या आईबाबांना जातं. आणि कदाचित तोच लेखक त्यांनी जर म्हणजे आता जसे इतर आईबाबा अरे कशात जाऊ या गावात, काय रवला गावात, काय असं दिसत 2 दिवस रवताला आणि बस तिचं मोबाईल नाही दिसणार, याव नाही दिसणार, ताव नाही दिसणार, TV नाही, फ्रीज नाही, याव नाही, असे असंख्य जी गाराणी घातली जातात. आणि मुलांना त्या आपल्या प्रदेशाच्या आपल्या मातीच्या वासापासून जे दूर ठेवलं जातं ते रामचंद्र साठमांनी ठेवलं नाही. त्यामुळे वैभव साठमचा आजचा जो काय प्रकाशन सोहळा आहे आणि वैभवची जी काही 7-8 पुस्तकं दिसत आहेत ही, त्याचा सगळा जन्म त्या रामचंद्र साठमने, फक्त मुलाला जन्म नाही घातलाय, त्यांनी एखाद्या लेखकाला जन्म घातला. तो लेखक. आणि आज जो लेखक आपण बघतोय ना त्याच्यात म्हणजे वैभवचं आणखी एक गोष्टीचं तो क्रिकेट चांगला खेळायचा. लहानपणी आम्ही त्याला ग्रेट बॅच म्हणायचो. आणि त्याची ती कॉपी करण्याची स्टाईल आहे, समोरच्याला जे बघणं आहे ना. तर ग्रेट बॅच नावाचा एक न्यूझीलंडचा फलंदाज होता, डावखुरा फलंदाज होता. तीच आम्ही त्याला म्हणा अरे ग्रेट बॅच आला. आणि ती जी आहे ना ती तो माणसांना बरोबर बघतो. म्हणजे एका संजय परबला जर बरोबर त्याच्या लकबी काय आहे, तो कुठल्या भागात राहतो, आणि ते त्याच्या त्या पुस्तकात उतरतं. तर आता मी जे काय म्हणतोय ना तर ते रामचंद्र साठम यांनी त्याला गावात नेलं. आता असंख्य कथा म्हणजे कोंडुरा त्यांनी मला सांगितली की दादा मी तुला कोंडुरा पाठवली व्हॉट्सअपवर, ती जरा वाचून घे. मी पहिल्याच भेटीत मला वाटलं नव्हतं, मला माहिती आहे तो प्रोफेसर आहे, पण त्याच्यानंतर प्रोफेसर आहेत पण तो मराठीचा त्यापर्यंत मला काही माहिती नव्हतं. तो मराठीत एवढं लिहितो का ताकदीचं. आणि मी म्हणतो तर मी रविवार पुरवणी महानगरची साधतो, तर आपण ललित नावाने एक लेख सुरू करायचा. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो आज जे काही पाणंद हे पुस्तक आलेलं आहे ते सगळं आपलं महानगरमधले जरी लेख असले तरी त्याच्यातला वैभवचा जो आणखी एक त्याच्यातला गुण मला विशेष जाणवतो. लेखकाला एक शिस्त असावी लागते, ती शिस्त त्याच्यात आहे. म्हणजे मला अजूनही वाटवतं की 15 दिवसांनी त्याचा कॉलम येतो ललित. पण मध्ये बरेचसे लेखक असे असतात ते टूम मारतात. म्हणजे काय करतात, टूम मारणं म्हणजे आमच्या ह्याच्यात बाहेर अरे नाही रे माका जमणार नाही या आठवड्यात, जरा तू बक्षीत काय, अरे असं कसं करणार. तुम्ही एकदा वर्षभर तुमचे कॉलम जर ठरवलेले आहेत तर तुम्ही ते दिले पाहिजे. वैभवनी शिस्त पाळलेलीच आहे. पण जेव्हा इतर लोक शिस्त पाळत नाही त्यावेळी वैभव पुन्हा उभा राहतो. मी त्याला कधीही सांगतो अरे वैभव आता द्यायचं आहे. आणि कदाचित हे पाणंद इतकं म्हणजे एक 25-30 लेखांचं आणखी काही कथा असतील ते का झालं त्याच्यामागची त्याची जी शिस्त आहे आणि समर्पित भावना आहे. की आपल्याला एखादा पेपरचा पत्रकार सांगतो की बाबा तू ह्यावेळी दे, तर तो वैभव कारणं सांगू शकला असता. तो चांगल्या नोकरीला आहे, त्याचा काही तसा प्रॉब्लेम नाही. आणि माझं 15 दिवसांनी ह्या आठवड्यात कशाला मला तू त्रास देतोय, मी माझं नाही. पण वैभवनी तसं कधीच केलं नाही. आणि ह्या सगळ्या प्रवासात ही सगळी जी धडपड आहे, आत्मीयता आहे, ती त्याच्या पुस्तकात उतरली. आता ह्या पुस्तकाविषयी माझे आमचे जे आजच्या कार्यक्रमाचे 2 ज्येष्ठ पाहुणे ते बोलतीलच, अशोक बागवे आणि संसूरकर सर. मी त्याच्या जडणघडणीबद्दल काय म्हणतो, मी त्याच्या पुस्तकाबद्दल फार बोलणार नाही, त्याच्या कथांबद्दल काय बोलणार नाही. त्या कथा खरं तर मला असं वाटतं अरे मी लिहू शकलं असतात, पण पत्रकार हे बेशिस्त असतात.
पत्रकारांना शिस्त नसतं. पत्रकार बातमीच्या मध्ये इतके गळून जातात आणि दररोजच्या कामात इतकेच गळून जातात, त्यांना त्याच्यातनं वेळ काढून मी नेहमी वैभवला सुद्धा गमतीने म्हणतो. कधीतरी वैभव ऑफिसला जेव्हा येतो तेव्हा इतरांशी त्याच्याशी ओळख करून देताना सुद्धा मला ते जाणवतो की माणसं एक तर प्राध्यापक, शिक्षक किंवा एखादी चांगली ठाम अशी नोकरी असली तर ते माणसातलं जे लेखनाला सुद्धा एक शिस्त लागते. ती शिस्त म्हणजे चांगली जर नोकरी असेल तर पत्रकारांचं कसं एक शिस्तीचंच त्यांना वावडं आहे आणि वेळेचं तर काही बंधन नाही. रात्री अपरात्री नोकऱ्या आहेत त्यांच्या, त्याच्यामुळे ती घडत नाहीत लेखक. पण ह्या सगळ्या अपरात्री त्याला घडवण्यासाठी आमचा आणि माझ्या सगळ्या म्हणजे आपलं महानगरचे मुख्य संपादक संजय सावंत, माझे सहकारी मुख्य उपसंपादक जयवंत राणे आणि मी स्वतः अशा माध्यमातून वैभवला सतत प्रवृत्त केलं आणि त्याच्या कथा आम्ही त्याच्यातनं आणू शकल्या. त्यामुळे या कथाला आता कथांमध्ये काय आहे, आता अशा कथा तर मी स्वतः लिहू शकलो असतो किंवा त्याच्यात त्या सगळ्या ज्या कथा आहेत ना, त्या गणपती आहेत, त्याच्यातले सण आहेत, चालीरीती आहेत, त्याच्यातली ती लोकसंस्कृती, सामाजिक भावना ह्या सगळ्यातनं दिसतात. आणि पण ह्यातच मला जसं दिसतं त्याच्या असंख्य कोकणातल्या माणसाला दिसतात. पण त्या मुख्य शिस्त लावून स्वतःला कागदावर उतरून घेणं हे जे काही वैभवला जमलं आहे त्याला मला वाटतं की आताची जी नवीन, आता वैभव काय फार हे नाही आहे, आता 30-40ला मुलगा आहे आणि त्याला ते जमलं आहे. जेव्हा आता ह्या जगण्याची जी काय प्रचंड लढाई सुरू आहे माणसांच्या नोकऱ्या जात आहेत, माणसांचं जगणं कठीण झालं आहे, महागाईने जीव त्रस्त झाला आहे, अशा सगळ्या अनाकलनीय काळामध्ये समांतर एक काळ चालू असतो आणि त्या समांतर काळातला एक नायक मी म्हणेन त्याला, लेखकांचा नायक तो लिहिता असतो आणि तो लिहिता राहतो. 7-8 पुस्तकं म्हणजे ह्या वयामध्ये जोग नाही. पण आता वैभवने आणखी त्या ह्याच्यापेक्षा आता त्याच्या लेखांचा आम्हाला सगळ्यांना बाज कळलेला आहे. पत्रकारितेतलं सगळं हे वैभव हा उत्तम ललित लेखक आहे. पण आता वैभवनी त्या ललित लेखनाच्या बाहेर जाऊन, कोकणाच्या बाहेर जाऊन त्याची जी हे आहे कथाच्या अंगाने, मध्यंतरी आम्ही 90 नंतरचे लेखक असं आम्ही वैभवच्याच चर्चा करून आम्ही आमचे एक गणेश मोहिते म्हणून मराठवाड्यातले प्राध्यापक आहेत त्यांच्यातनं करून नवीन जे काही बदल होत आहेत, कथा, ललित, पुन्हा कादंबरी, नाटक, सिनेमा ह्याच्यात काय बदल होत आहेत ह्याच्यावर आम्ही एक मंथन करत होतो आणि त्याच्यावर महानगरने कव्हर स्टोरी केली. त्याच्यात ललितचा 90 नंतरचं ललित लेखन ह्याच्यावर वैभवने लिहिलं होतं आणि इतर सगळ्या ह्याच्यावर लिहिलं होतं. तर त्याच्यात गंमत काय झाली आहे मी हे प्रेक्षकांना नमूद करू शकतो. ही जी सगळी नवीन जी पिढी येते ह्या सगळ्या लेखनातली, म्हणजे ललित असू दे, कथा असू दे, नाटक असू दे, सिनेमा असू दे, ती जी पिढी येते ती मुंबईत पुण्यातनं येत नाही, ती ग्रामीण भागातनं येते मोठ्या संख्येने. आमच्याकडे अनिकेत मस्के लिहितो, आमच्याकडे धम्मपाल जाधव लिहितो, काजल बोरस्ते लिहिते, ही सगळी वैभवच्याच वयाची मुलं आहेत. पण ती जी गुणवत्ता येते ती ग्रामीण भागातनं फोर्सफुली येते आणि त्यांचा सगळ्यांचा आणखी एक ताकदीचा लेखक या महाराष्ट्रात आहे. जयंत पवार नंतर लेखक म्हणजे कथेच्या दृष्टीने मी म्हणतो बालाजी सुतार. ते वैभवनी त्याला सांगितलं, आम्ही विचारलं सुद्धा होतं, मग आता पुढे तो लिहेलच आपला माणूस. पण ही जी सगळी ग्रामीण भागातनं जी येणारी जी धडपड आहे ती आता महाराष्ट्राला लेखनाच्या काळामध्ये पुढे नेणार आहे. आणि ह्या शहर संस्कृतीतनं आलेला वैभव, ती आपली जी जाणीव आहे ललित लेखनाच्या बाहेरच्या जाणीव आहेत, तर सामाजिक असतील काही असतील, की त्याने आणखी विस्तृत कराव्या, आणखी कथा आणि कादंबरीच्या दृष्टीने त्यांनी काहीतरी विचार करावा. आणि ललित असे 2-3 पानांपुरते ते मंत्रमुग्ध करतात आपल्याला ते सगळं हे करतात वगैरे. पण मी जेव्हा कोकणातला असतो तेव्हा मला थोडं शांत वाटतं, मला मस्त वाटतं. पण जेव्हा मला महाराष्ट्र हे करायचं असतो, महाराष्ट्राच्या बाहेर जेव्हा जायचं असेल तेव्हा वैभवने आणखी मोठा विचार करताना आता कथा कादंबरीच्या दृष्टीने काय करता येतं का. ललित त्याचा स्टँड बसला त्याच्यावर, ललित लेखक हा त्याचा सुरू झाला, म्हणजे झाला, आता संपला त्याच्यातला. आता त्यांनी कथा कादंबरीच्या दृष्टीने असं सशक्त लेखन करायची गरज आहे. त्याला थोडासा वेळ लागेल, पण त्याच्यातने त्याचं तो मुळात शिस्तीचा आहे मुलगा, त्या शिस्तीतनं त्याला ती कथा कादंबरी सापडेल कदाचित. आणि मला असं वाटतं की आता मी मगाशी का म्हटलं की ग्रामीण भागातनं जी येणारी ताकद आहे ती कोकणामध्ये सुद्धा दिसत नाही. कोकणामध्ये आता अशोक बागवे सर आहेत, खूप लोक आहेत, संसुरकर सर आहेत आणि आणखी वैभव जैनची नावं घेतो, वसंत सावंत वगैरे सगळे, मधु मंगेश कर्णिक. पण आता गेल्या 10-15 वर्षात मला काही दिसत नाही. प्रवीण बांदेकर आहे, अजय कांडर आहेत, असे आहेत नावं. पण ती आता एक टप्पा पुढे सरकून गेली. आता त्यांच्या मागचा जो टप्पा आहे तो वैभव आहे. आणि तो वैभव जेव्हा मोठा विचार करेल, कथा कादंबरीच्या दृष्टीने विचार करेल, त्याच्यासाठी त्यांनी वेळ घ्यावा भरपूर. कारण की आता त्याचा मित्र शिंदेनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या प्रकाशनाचं काही हे येणार नाही. त्याची 7-8 पुस्तकं सुद्धा आहेत. पण ही 7-8 पुस्तकं त्याच्या ललित अंगाने जाणारी आहेत, त्याच्यावरती स्टॅम्प आहे. तो स्टॅम्प त्यांनी मोडून काढावा त्या ललित लेखकाचा आणि एक मोठा लेखक
म्हणून त्याच्या हे कारण की तो शिक्षक असल्यामुळे त्याच्याकडे बराचसा वेळ आहे, त्याचा त्यांनी उपयोग करावा आणि एक मोठा कथाकार कादंबरीकार त्याच्या हातून तयार व्हावा, कारण की ती खूप मोठी परंपरा आहे कोकणात. हे ज्यांना वैभव आणि आम्ही जेव्हा खानोलकरांपासून सगळं म्हणजे आपले पेंडसेंटपासून मधु मंगेश कर्णिकांपासून सर आहे, तिथे वसंत सावंत लेखक असे असंख्य कवी. त्या मातीचाच गुण आहे, त्या लाल मातीचाच गुण आहे. तिथे काही नवीन करावं लागतं, मातीतनंच ती माणसं सगळी उगवलेली आहे, ती सगळी माझ्या आजूबाजूची जी माणसं आहेत त्यांना विशेष काय करावं लागतं, फक्त त्यांना आता जल घ्यावा लागेल, वैभवला घ्यावा लागेल. कारण की वैभवकडे आता महाराष्ट्र मोठ्या आशेने बघतोय. आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये पत्रकार विचार करतो, रविवार पुरवणीची चर्चा करतो, तेव्हा महाराष्ट्रातले आताचे पुढच्या घडीतले हे लेखक कोण असतील तेव्हा मी वैभवचं नाव घेतो आणि वैभवकडे मला ती हे दिसते, त्याच्यातला तो गुणवत्ता दिसते आणि वैभवने त्या दिशेने विचार करावा, त्याच्यातला ललित लेखक आणखी मोठा जोडकस घेऊन उफाळून यावा. आणि ते झालं तर मला त्याचा एक मित्र म्हणून, त्याचा एक दादा म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून, एक सिनियर पत्रकार म्हणून त्याचा मला खूप आनंद झाला असेल. आणि वैभवला त्याच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. त्यांच्या घरच्यांनी नेहमी त्याला सपोर्ट करावा, कारण की तुम्हाला गंमत सांगतो, बहुजनांमध्ये म्हणजे मगाची सरांनी सारस्वतांचं नाव घेतलं, हे बहुजनच आहेत आपल्यामध्ये. बहुजनांना जी पाठबळ लागतं, बहुजन लेखकांना जे पाठबळ म्हणजे साटम असू दे, बागवे वगैरे ह्या सगळ्या ब्राह्मणेतर मी म्हणेन तर ह्या लोकांना जे घरातनं पाठबळ लागतं ते पाठबळ मिळत नाही. पण त्याचं नशीब चांगलं आहे की घरातनं त्याची पत्नी श्रद्धा आहे किंवा साटम वगैरे आहे, ह्यांचं मला वाटतं ते खूप पाठबळ चांगलं लाभलेलं आहे. आणि अशा बहुजनांच्या घरातनं उत्पन्न झालेला, निर्माण झालेला वैभव साटम आता महाराष्ट्र त्याच्याकडे मोठ्या आशेने बघतोय आणि वैभवची पुढे लेखक म्हणून खूप भरभराट हो अशी मी इच्छा व्यक्त करतो. नमस्कार. संजय परब सरांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी जे सांगितलं की पुस्तकांची आवड ही माणसाला असली की ती काही त्याला शांत बसू देत नाही. आणि एक विशेष आजच्या कार्यक्रमाचं आणखीन असं आहे की आज आपले जे मान्यवर आहेत तर ते सगळेजण विज्ञान विषयातले आहेत आणि साहित्याशी तितकेच त्यांचे ऋणानुबंध घट्ट आहेत. आणि असेच आपले पुढचे वक्ते आहेत सतीश सोळांपूरकर सर. तर ते देखील भाभा अणुसंशोधन केंद्रात काम करताना त्यांनी आपल्या कवितेच्या क्षेत्रातही मुसाफिरी सुरू ठेवलेली आहे आणि त्यांना पी सावळाराम पुरस्कार, जनकवी पी सावळाराम पुरस्कार, पद्मश्री दया पवार पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचे अनेक कविता संग्रह, ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. तसंच त्यांनी मुंबई आकाशवाणी केंद्रासाठी एकांकिकेचं लेखन केलेलं आहे आणि मराठी विज्ञान परिषद मुंबई विभागासाठी त्यांचं शीर्षकित लेखन त्यांनी केलेलं आहे. तर अशा या सतीश सोळांपूरकर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. खरं म्हणलं तर वैभव मला काका म्हणतो, पण तो माझा गुरुबंधू आहे आणि एका वेगळ्या नात्यानं आम्ही जोडले गेलेलो आहोत. मला खूप आनंद होतो वैभव की तुझ्या दुसऱ्या पुस्तकाच्या दुसरं म्हणजे तशी तुझी 8 पुस्तकं, पण प्रकाशनाच्या निमित्तानं दुसऱ्या पुस्तकाला उपस्थित राहताना मला विशेष आनंद होतो. त्याचा गजाली नावाचा कथासंग्रह होता आणि त्यावेळेला मी आलो होतो आणि त्यावेळेलाच त्याची चुणूक माझ्या लक्षात आली होती की कशा प्रकारचं लेखन करू शकतो म्हणून. आणि हे पुस्तक वाचत असताना त्याची परत मला सगळी आठवण होत गेली. या कार्यक्रमासाठी अतिशय महत्त्वाची मंडळी उपस्थित आहेत. कारण म्हटलं तर अशोक बागवे सर आहेत आणि मला नेहमी असं वाटतं की अशोक बागवे सर ज्या कार्यक्रमाला जातात किंवा त्यांच्या हस्ते ज्या वेळेला प्रकाशन होतं त्यावेळेला तो लेखक कवी मोठा होईल असं सांगण्याची गरज भासत नाही. ते स्टॅम्पिंगच असतं खरं म्हटलं ते की ते बँडिंग होतं असं की झालं आता वैभव साठवून गेले, चलो पुढे चला अशा प्रकारचं ते आहे. आणि बागवे सरांच्या हस्ते प्रकाशन होणं हा शुभशकून मानला जातो आणि मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे. अनेक संग्रहालय सरांचं उपस्थिती माझ्याही कार्यक्रमाला लाभलेली आहे. आता त्यामुळे मी मोठा झालो किंवा मोठा होईन अशातला भाग नाही, पण असं असतं की एक असा मायेचा जिव्हाळ्याचा हात तुमच्या पाठीवर असणारी व्यक्ती जर अशोक बागवे असतील तर त्याचा प्रवास पुढचा म्हणजे कुठलाही अडथळा न येता पुढे होऊ शकतो अशी खात्री देता येणं शक्य आहे. अशा प्रकारचे बागवे सर आहेत. आणि महाभारतामध्ये एक संजय होते ज्यांनी बातमी दिली होती आणि आता दुसरे संजय आपल्याकडे आहेत. ते म्हणजे काय गंमत आहे त्यांच्या, आता ते सगळं मी ऐकत होतो छान की एक त्यातला मुद्दा मला आवडला बरं का, की वर्तमानपत्र विकत घेऊन वाचायची परिस्थिती नसणारा माणूस आज एका वर्तमानपत्राचा कार्यकारी संपादक म्हणून काम करणं ही जी लिंक आहे ना, म्हणजे काय नीती असू शकते
काय गंमत असू शकते. आणि त्या सकाळच्या निमित्तानं यांच्या रामचंद्र साठमांच्या घरी यांची सकाळ होत असे आणि त्यातून ते सकाळमध्ये कसं गेलंय फार सुंदर तुम्ही ते सांगितलं. आणि हा सगळा जो बाज आहे त्याच्या लेखनाचा, हा बाज तुम्ही सांगत असताना हा या पाणंदमध्ये आलेला आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर एक जसं मगाशी तू गिरीश म्हणालास की सर आहेत, मालवणचे संबंध आहे आणि इकडे संगमेश्वरचे पण संबंध आहे, तसं माझं गंमत झालेलं आहे. म्हणजे मी काय राधानगरीच्या पायथ्याशी माझं गाव असल्यामुळे इकडच्या वेशीवर जाऊन हाक मारली ना तर मी कोकणी आणि इकडच्या वेशीवर मी गेलो मी घाटी, अशा प्रकारचा माझा कार्यक्रम आहे. त्यामुळे कोकणाशी माझा खूप जवळचा संबंध होता. म्हणजे माझ्या दोन्ही आत्या तिकडे कोकणामध्ये, एक माझ्या आत्या कणकवलीला आणि दुसरी आत्या हरकुळला. आणि माझं लहानपणात बालपणातलं बाबांच्या बरोबर जे जाणं असायचं ना ते कोकणात मी अनेकवेळेला गेलेलो आहे. आणि मला कणकवलीपेक्षा हरकुळ फार आवडायचं. आणि त्या हरकुळ आवडण्यापाठीमागचं कारण असं होतं ना की माझ्या आत्याच्या घराकडे जाणारा जो ओहोळ होता, जो ओढा होता ना, त्याच्यावर साकव होता. आणि त्या साकव ना, तो साकवर मला काय आवडायचं ते साकवाचं की एकतर ते खाली ते पाणी तुझ्या त्या साकवामध्ये ते सगळं आलेलं आहे, ते वाचत असताना मला तू तिकडे घेऊन गेलास. खरं म्हणलं तर लेखकाचं हे एक मोठी गोष्ट असते असं मला वाटतं की एखादी कविता, एखादा लेख, एखादी कथा वाचत असताना त्या वाचकाला त्या ठिकाणी घेऊन जो जातो ना तो लेखक खऱ्या अर्थानं यशस्वी लेखक आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. आणि ते साकव वाचत असताना मी परत हरकुळमध्ये गेलो. मी जवळजवळ 30-40 वर्ष मी मागे गेलो आणि ते साकव मला काय आवडायचं की ते एक ते खाली झुळझुळतं पाणी असायचं मस्त, आजूबाजूला मस्त ती झाडी आणि अशी दोरी बांधलेली होती बरं का. मी तोल जावणे म्हणून असं त्याला कठडे वगैरे नाही आहेत, त्याला अशी दोरी बांधलेली होती आणि त्या दोरीला बांधून आम्ही असं ते असं झुला करायचं होतं ते झुल. आणि काका तिकडून मला ओरडायची की अरे ते पडशील, तुला पोहायला येतं का आणि अमुक, आणि मग तू काय खाली गेलास तर तुला कुठं खैसर शोधूचा असं काय ते तेव्हा ते म्हणायचं. ते मला ते तेवढं मालवणी बोलता येत नाही, पण त्या सगळ्या आठवणी मला ह्या तुझ्या त्या हे पाणंद वाचताना मला येत होत्या. पाणंद नावाचा एक फार अतिशय गमतीशीर भाग आहे. आता त्याच्यामध्ये ते त्याला लिहिताना 2 घरांच्याकडे जाणारा रस्ता असं पाणंद असं म्हटलं, पण आमच्याकडे तो वेगळ्या दृष्टीने वापरला जातो. म्हणजे पाणंद असा भाग आहे की जो भाग खूप कमी लोकांना माहिती, म्हणजे निर्मनुष्य जागा असते ना, म्हणजे जिथं कुणी कुणाशी भेटण्याची एक जागा असते ना, ती पांदीत भेटलंस असं ती पाणंद असायची. आणि मग पांदीच्या कडेनं पुढे गेलास की मग ते हाकेच्या अंतरावर तुला तिथं ते झाड दिसेल, मग तिकडे खाली गेलास की खाली जरा उतरल मग तिथंच माझं असेल. अशा प्रकारे सांगण्याचा तो प्रघात होता की पाणंद ह्या सगळ्या पुस्तकामध्ये. आणि गंमत अशी की हा माणूस मगाशीच असं तुम्ही म्हणालात की साठम साहेबांनी याला गावाची ती नाल जोडून दिलेली आहे. आणि ते हा गावात जाताना फक्त गावात गणपतीसाठी गेलेलं नाही, दिवाळीसाठी गेलेलं नाही, काजीच्या दिवसात गेलेलं नाही, आंब्याच्या दिवसात गेलेलं नाही, तर ते जात असताना तिथली माती आहे ना त्याच्या पायाला जी लागली ती माती तो घेऊन मुंबईमध्ये आला. आणि मग परत त्या सगळ्या मातीचा जो सुवास आहे ते अशा पुस्तकातून, अशा ललित लेखातून, अशा त्याच्या लेखनातून आपल्याकडे दरवळताना आपल्याला दिसतो. ते मडकईकरांचा फार परमार्थ असा शब्द त्याच्यामध्ये फार सुंदर त्यानं वापरलेला आहे दादा मडकईकरांनी. तर तो सुवास सगळा आहे, तो सुवास इतकी सोपी गोष्ट असत नाही. लोक गावाला जातात पण लोकांच्या कसं माहित आहे आमदार काय किती यावर्षी आंबे आले, किती ते लागतील, मग त्यातले मला किती मिळतील आणि मी मुंबईला किती घेऊन येऊ, अशा प्रकारचा विचारानं लोक गावाला जाणारी असतात. वैभव साठम तसा गावाला गेलेला नाही. वैभव साठम जाताना तिथलं मला काय घेऊन येतील तर आंबे नाही, तिथल्या काजी नाही, तिथल्या तर गणपतीची गाणी काय असतील, तिथली ती त्यांची ती डबलबाजीची भजनं काय असतील, पालखी नाचवणं म्हणजे काय असतं आणि ती काय त्या होळीमध्ये जे सगळी पालखी आपल्या त्या खळ्यामध्ये येते आणि मग ती आपण नाचतो आणि तो जो आपण तो गारण वगैरे घालतो, हे सगळं ते तिथून कसं इकडं आणता येईल असा विचार करून तो जात होता. आता तेव्हा त्याच्या मनामध्ये नसेलही कदाचित, पण त्याच्या मनामध्ये त्याच्या आतमध्ये असणारा टिपकागद जो आहे ना ते ह्या सगळ्या गोष्टी तिकडे तर टिपून घेत गेला. आणि मग ते टिपून घेतलेल्या गोष्टी जेव्हा इथे आल्या आणि अशासारखे संजय परब सारखे जेव्हा त्याला सांगतात की तू लिही, तो तेच लिहिणार, कारण जोपर्यंत त्याची सुटका नाही हे ऋणानं बंद असतात. म्हणजे एखादा देवचर आपल्या मानेवर बसतो ना आणि तो करवून घेतो बघा एखादी कामं, तशा प्रकारचं जे देवचर कोकणातला आहे ना ते त्याच्या मानेवर बसलेलो हा, त्यामुळे त्याला ते लिहायलाच लागेल, म्हणजे ते लिहूनच घेतलं जाईल. त्याच्यामध्ये वैभव साठम काही करायलाच मला वाटत नाही. ते लिहून घेणारी गोष्ट असते, ती गोष्ट वैभव साठममध्ये आहे आणि तो ते लिहितो आहे. बरं का, ते लिहित असताना कसे गंमत तुम्हाला सांगतो की एखादा ललित लेख, एखादी कविता किंवा लिहित असताना त्याच्यामध्ये जर लेखक दिसत गेला ना तर त्याच्यावर फुली मारली जाते. म्हणजे मी थोडासा जो साहित्याचा जो माझा अभ्यास आहे त्याच्या बाबतीत सांगतो, सर स्वतः बसलेले आहेत, याच्यामध्ये मी वैभव साठम कुठे तुम्हाला दिसत नाही.
वैभव साठम बाहेर असं उभारून कॅमेरातून बघतोय आणि तो असं ते चित्र काढतोय आणि ते चित्र तुमच्याकडे पोहोचतायत आणि ती चित्र इतक्या ताकदीनं तो पोहोचवतो की ती चित्र बघत असताना तुम्ही त्या चित्राचा भाग होऊन जाता. हे त्याच्या लेखनाची शैली आहे असं मला वाटतं. आणि ते मला त्याच्या गझालीमध्ये पण दिसलं होतं. गझाली म्हणजे हा तर एकदम फेमस आहे, म्हणजे काय गझाली मारतात असं आपण म्हणतो बरोबर म्हटलं. तर ती कथा वाचत असताना सुद्धा माझ्या लक्षात तशा प्रकारचं याच्यामध्ये पण लेखन आहे. पण गंमत अशी की तो कोकणची संस्कृती म्हणतो, कृषी संस्कृती म्हणतो. संस्कृती म्हणजे काय असतं नेमकं की बाळ जन्माला येतं, बाळाचा जन्म होतो, हा एक भाग झाला. पण आई त्याला ज्या वेळेला ते टोपडं आणि अंगडं टोपडा घालते आणि तीट लावते ना, तेव्हा बाळ सुसंस्कृत व्हायला लागतं. मला वाटतं ती संस्कृती असते. ती संस्कृती तो गावातून घेऊन आलेला आहे. त्याच्या त्या डोक्यात सगळे असं भन्नाट सगळं ते दिसतंय त्याला. माझी खात्री आहे की ते लिहिताना तो असा अस्वस्थ झालेला असला पाहिजे की मी काय लिहू आता. आणि दुसरी गंमत अशी याच्यामध्ये कसं आहे की हे सगळं वाचत असताना परत बालपणात जाण्याचा जो योग आहे ना, बालपणात जाणं ना खूप कठीण गोष्ट आहे. म्हणजे सगळं मिळेल बरं का, पण ते बालपण मिळत नाही. काल एका संग्रहाच्या निमित्तानं बोलत असताना मी किस्सा सांगितला. मुद्दाम तो किस्सा मला तुम्हाला सांगायचं की काय बालपण असतं आणि काय बालपणाचा किस्सा आहे. म्हणजे अनिल कुसुरकरची गोष्ट तुम्हाला सांगत होतो. परत जर मी ते मुद्दाम सांगतो तुम्हाला, संजयजी इकडे आहेत, की जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये एक प्रदर्शन भरलेलं होतं. अनिल कुसुरकर नावाचा एक माझा मित्र आहे. अतिशय सुंदर तो भाषांतर करतो. म्हणजे फ्रेंच आणि रशियन आणि जर्मनमधलं अतिशय सुंदर त्यानं सगळं भाषांतर वगैरे केलेलं आहे. आणि तिकडे एक शिल्प होतं आणि शिल्प असं होतं की एक खिडकी आहे आणि खिडकीच्या या बाजूला एक मुलगी आहे पाठमोरी आणि ती 16-17 वर्षाची मुलगी आहे बरं का. आणि ती मुलगी खिडकीतून टाचा उंचावून पलीकडच्या बाजूला बघते. अशा प्रकारचं ते शिल्प होतं. आणि आम्ही ते शिल्प बघत असताना मी तिथे गेल्यानंतर अनिल म्हणाला की ती मुलगी त्या खिडकीच्या पलीकडे नेमकं काय बघत असेल असं त्याने मला विचारलं. ते आम्ही अनेक ठिकाणी जायचं होतं. तर तो मी काय जनरली मराठी मीडियम आणि जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे म्हणाल की ती प्रे करायला बघते. प्रे करून तिकडून येत असणार ते बघत असायला पाहिजे. ओरिजिनल बाबाकडे असण्याचा जो पुरावा आहे ना तो माझ्याकडे आहे. त्यामुळे मी तो बोललो तिकडे तसं. तर तो म्हणाला गप मोठ्यानं बोलू नको, बाकीचे लोक आहेत तिकडे, हे जहांगीर गॅलरीमध्ये आपण बघत. नंतर ना मी त्याला विचारलं की आणि तुला काय वाटतं, काय बघत असेल ती मुली. तो म्हणाला की आपण ज्यानं ते केलंय ना, शिल्प ज्याने केलेलं आहे त्याच्याकडे जाऊन त्याला विचारलं. आणि त्याच्याकडे गेलो. त्याने त्याला विचारलं की ते तुम्ही जे शिल्प केलं ना, ती मुलगी आहे त्याच्या पलीकडे काय बघते असं तुम्हाला वाटतं. तर तो एवढा मॅच जातो म्हणाला की सर मला खूप आज आनंद झालेला आहे. म्हणजे आता 4-5 दिवसापासून हे प्रदर्शन इतकं सुरू आहे इकडे, कुणीही मला असा प्रश्न विचारलेला नाही. आणि मला नेहमी असं वाटत होतं कोणीतरी मला विचारावं की त्या निदान त्या शिल्पाबद्दल मला विचारावं म्हणून. आणि तुम्ही मला विचारता मला खूप ग्रेट वाटतंय. मी सांगणारच आहे म्हणाला, पण तुम्हाला काय वाटतंय. ते बोलत असताना मी परत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांना मला तू बोलू नको, जरा थांब, आपण बोलूया बाहेर गेल्यानंतर. असं केल्यानंतर अनिल कुसुरकरनं त्यांना उत्तर दिलं. ते उत्तर फार सुंदर उत्तर होतं. तो म्हणाला कदाचित ही मुलगी खिडकीतून दूर जाणार आपलं बालपण बघत असेल. आणि ते ऐकल्यानंतर तो मॅड झाला. चित्रकार जो शिल्पकार होता तो म्हणाला माझं जे तयार करत असताना माझ्या डोक्यामध्ये जी कल्पना होते तेच होते. आपण जेव्हा वयानं मोठं होत जातो ना, तेव्हा पाठीमागे पडलेली वर्ष आपल्याला बघता आली पाहिजेत. ती वर्ष तो बघतो आणि ती सगळी बघितलेली वर्ष जी आहेत ना तेव्हाच्या काळामध्ये कन्नडवरचं तुम्ही जे सांगितलं ती सगळी वर्षाचा परिपाक ह्या पाणंदमध्ये तो घेताना आपल्याला दिसतोय. खूप चांगलं त्याच्याकडून येणं अपेक्षित आहे. चांगलं तो लिहू शकतो, पण ते बंधन घेऊ नको की मला याच फॉर्ममध्ये जायचं आहे, मला कुठल्या फॉर्ममध्ये जायचं आहे. की प्रत्येकाचा एक फॉर्म असतो. आपण एखादा असा फटकारा मारणार, आपण कुणाला आता अच्युत पल्लवला सांगू तू पोर्ट्रेट कर म्हणून तर त्याला गडबड होणार नाही का. तर त्याचा प्रत्येकाचा असा एक फॉर्म आहे. तर तो जो आपल्याला जवळचा फॉर्म होतो कसा आपलासा त्याच्यावर आपला रियाज करायला लागेल. रियाज करत असताना हे रियाजाचं काम आहे. जी 8 पुस्तकं आहेत ना, हे 8 पुस्तकं तुला आता नजरअंदाज करायला लागतील, विसरून जायचं उद्यापासून की माझं काहीच लेखन झालेलं नाही. 8 पुस्तकं झाली असतील. तो माझा रियाज होता. कारण सकाळी पहाटे उठून जेव्हा गायक रियाज करतो, संध्याकाळच्या मैफिलीमध्ये गायचं असताना तेव्हा तो रियाज असतो ना, तो त्याला समोर दिसत असतो. तिकडे म्हटलेली चीज कदाचित इकडे तो सादर करणार नाही, तो विसरूनही जात असेल. पण तिकडे जो केलेला रियाज आहे ना, तो रियाज त्याच्या मनामध्ये जर घुमलेला असेल, मनामध्ये भिनलेला असेल, मनामधून उफाळा घेत असेल, आतून बाहेर पडत असेल, तर मग तो आपल्याला कोणाला अडवू शकत नाही. आणि मग तो असा थंबिंग होतो की अमुक ललित म्हणलं तर वैभव साटमनंच लिहिलेलं असलं पाहिजे. खाली नाव वैभव साटम घालण्याची तिथे गरज लागत नाही. अशा प्रकारचं लेखन आपोआप यायला लागतं. नंतर आपणच अचंबित होतो, अरे मी लिहिलं हे, माझ्याकडून असं लिहिलं गेलं आणि आपण ते अचंबित होऊ शकतो. अशा प्रकारचे क्षण आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतात.
तुझ्यामध्ये त्या सगळ्या शक्यता याच्यामध्ये आहेत. निगुतीनं ते तू करतोस आणि ती शिस्त जी आहे, लेखकाची शिस्त आहे त्याच्यामध्ये आहे. तो ज्या मी मगाशी गुरुबंधू असं म्हणतो, ज्या मार्गामध्ये आम्ही करतो तिथे ती शिस्त आहे. आणि गीतेश तू किंवा सरांना तर माहितीच आहे की आपण जे सगळं करत असताना काही ठिकाणी किंवा काही ठिकाणी नाही, अनेक ठिकाणी आपल्याला शिस्त ती पाळावीच लागते. आमच्याकडे मिटिंग कशा असतात माहिती आहे ना, म्हणजे रेल्वेची जी वेळ असते ना 9:32 तशी मिटिंग असते DRC मध्ये. नाही मगाशी तुम्हाला ना मी बाबा ऑटोमेटिक सेंटर काम करतो, ते 10:30 नाही आहे, 10:28 सांगतात आणि 10:28 सुरू करतात. म्हणजे अशा प्रकारचं काम आम्ही तिकडे बघतो. मी सायंटिस्ट ज्या पद्धतीने काम करतात, इंजिनियर ज्या पद्धतीने काम करतात, काकोडकर साहेबांना मी काम करताना प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींची शिस्त तुमच्या मनामध्ये एकदा भिनत गेली तर मग ती लिहिण्याची शिस्त पण तुमच्यामध्ये येत जाते. आणि मग एकदा तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या हातामध्ये, तुमच्या लेखणीमध्ये, तुमच्या त्या कागदामध्ये लिहिण्याची जर ती शिस्त आली मग तुम्हाला आनंद असतो. तो ब्रह्मानंदाचा आहे. याच्यामध्ये त्यानं साकोमध्ये लिहिताना एक फार शब्द सुंदर वापरला असतो. आता हे मी वाचत असताना म्हणजे काल तुम्हाला दिल्यानंतर ते माझं सगळं वाचन सुरू होतं आणि तो म्हणाला की भवसागर पार तरुण जाण्यासारखं मला वाटलं. साकवामध्ये जर एखादा माणूस पडला आणि पलीकडे जाणं म्हणजे भवसागर तरुण गेल्यासारखं आहे. हा भवसागर शब्दानं तो त्याचा त्या तिकडच्या अध्यात्माचा तो त्याचा जो अभ्यास आहे किंवा त्याचं जो काहीतरी वाचन आणि चिंतन सुरू असतं तिथून तो सगळा आलेला आहे. तर अशा प्रकारचे अनेक शक्यता त्याच्या लेखनामध्ये मला दिसतात, जाणवतात. अनेक लेखावर असं स्पष्ट आणि अगदी व्यवस्थित सविस्तर बोलता येणं शक्य आहे. बागवेसरांना आपल्याला ऐकायचं आहेच. पण या कार्यक्रमाचा भाग होत असताना, आई बाबा असताना किंवा मिसेस साटम इकडे असताना या सगळ्यांच्या समोर आणि आपण इतके सगळे छान रसिक मंडळी समोर असताना त्यांच्यासमोर या अशा सुंदर पुस्तकावर बोलण्याचा योग गीतेश मला तुझ्यामुळे मिळालेला आहे. मी तुझ्या प्रकाशनाला शुभेच्छा देतो, तुझ्या पुढच्या लेखनाला शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या वेळेला प्रकाशन होईल त्यावेळेला ते घरात असो, ऑफलाईन असो, ऑनलाईन असो, मी तलव्यालाच राहतो. त्यामुळे बोलवायला काहीच हरकत नाही का, तसा बरा बोलतो, त्यामुळे बोलवायला काहीच हरकत नाही अशी शुभेच्छा देतो तुला. आणि पुढच्या सगळ्या लेखनासाठी तुला शुभेच्छा देतो. आजच्या आपल्या मान्यवरांच्या बोलण्यातनं आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपली जी नाळ असते आपल्या मातीशी खूप घट्ट जोडलेली असते आणि हे जे संस्कार आहेत हे आपल्याला घरातून आपल्या आईवडिलांकडून मिळत असतात. असं म्हणतात की आईवडील आपले पहिले गुरु असतात आणि ते जे आपल्यावरती संस्कार करतात ती शिदोरी घेऊन आपण आपला पुढचा प्रवास करत असतो. आणि पुढे मग या मार्गामध्ये आपल्याला विविध गुरु वेळोवेळी भेटत जातात आणि आपला जीवनाचा प्रवास तो मार्ग ठरतो. वैभव साटम यांचा पाणंद हा ललित लेखसंग्रह कोकणाशी नाळ जोडलेली आहे त्यांची, त्याच्यावर आहे. आणि याचे अनेक लेख खूपच सुंदर त्या कोकणाची संस्कृती सांगणारे आहेत, दर्शवणारे आहेत. त्यातलाच एक लेख अभिवाचनाच्या माध्यमातून तुम्ही ऐकलेला आहे. आजची जी सिरियल लागते झी मराठीवरती रात्रीचं खेळ चाले, त्यातील ऑल इन वन साळगावकर ही भूमिका साकारणारे अभिनेते दीपक कदम यांनी हा लेख अभिवाचनाच्या माध्यमातून आपल्यासमोर सादर केला होता. वै व आकांडे हे जे शब्द आहेत हे आज आपल्याला शहरी भागांमध्ये फारसे प्रचलित नाही आहेत, माहिती नाही आहेत. त्यांचे अर्थ काय आहेत, त्याच्या गमती काय आहेत हे माहिती नाही आहे. तर यासाठी जरूर हे पुस्तक वाचा आणि ते पुस्तक मागवण्यासाठी आपल्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतो त्यावर जरूर संपर्क साधा. प्रकाशनपूर्व आता आपली सवलतीची किंमत होती 200 रुपये. पोस्टेज खर्चासहित तुम्हाला ते तुमच्या घरी मिळणार आहे. तर जरूर आम्हाला संपर्क करा. आणि अर्थातच आपण ज्याची खूप आतुरतेने वाट बघतोय तो क्षण म्हणजे आजचे आपले प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते कविवर्य अशोक बागवे यांचं मनोगत. त्यांचे आशीर्वाद आम्हाला नेहमीच मिळत असतात. त्यांच्या पहिल्या पुस्तकापासून त्यांचं जे पुस्तक आहे मौनाचा निशब्द कोलाहल हे आमच्या प्रकाशनातर्फे आलेलं पहिलं पुस्तक आणि त्या निमित्ताने आम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळालेले आहेत. त्यांचा हात नेहमीच आमच्या डोक्यावरती असतो आणि त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी घडलेले आहेत आणि मराठी साहित्यामध्ये खूपच मानाचं स्थान अशोक बागवे या सरांचं घेतलं जातं. त्यांचे आतापर्यंत 16 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत. त्यांच्या अनेक कवितांची गीतं झालेली आहेत आणि आपल्याला नेहमीच ती खूप श्रवणीय असतात. तर अशा मान्यवर अशोक बागवे सरांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. नमस्कार रसिक श्रोते हो.
आज हा प्रकाशन सोहळा मला वैभवाचा सोहळा वाटतो आहे, कारण यात एक एक रत्न जे आहेत ती मातीच्या नाळेशी जोडलेली आहेत, असं तपस्या आता म्हणाली. माती आणि माता हे दोन शब्द एकाच भूगोलातून आलेले आहेत आणि त्यामुळे मी एकदा माझ्या विद्यार्थ्यांना आणि माझ्या शिक्षक सहकार्याने विचारलं होतं, इतिहास आणि भूगोल तुम्हाला माहिती आहे का काय आहे? तर ते म्हणाले हो विषय आहे, इतिहास विषय आहे, भूगोल विषय आहे. म्हटलं नाही, प्रत्येक माणसाचा त्याची जी माता असते त्या मातेचं गर्भाशय हा त्या माणसाचा भूगोल असतो आणि त्याचे वडील हे इतिहास असतात. तर त्यामुळे आजच्या प्रकाशनाला मला फार आनंद होतो आहे की वैभव साटम या माझ्या अतिशय चांगल्या लेखकाचे मातापिता हजर आहेत. ते आहेत. गीतेशचं कौतुक करायला पाहिजे की सृजन संवाद नावाचं जे प्रकाशन त्याने अगदी अलीकडे सुरू केलं आणि लगेच 10 दिवसात दुसरं पुस्तक, दुसरं अपत्य देणं हे खूप गौरवास्पद काम आहे. म्हणजे एखादा कवी ज्यावेळी संपादक होतो आणि त्या संपादनाच्या दृष्टीने एखाद्या पुस्तकाचा आकार येतो त्यावेळी मला निर्गुणाचं सगुण कसं होतं याचाच अंदाज येतो. तर प्रकाशक हा प्रकाशात नसलेली अक्षरं प्रकाशित करत असतो आणि त्यामुळे गीतेचं मला कौतुक वाटतं. आणि त्याने सांगताना पण सांगितलं सगळ्या रसिकांना की मीच नव्हे तर सगळ्या प्रकाशकांना तुम्ही तुमच्या रसिकतेच्या कवेत घ्या असं सांगणारा गीतेश आहे. सतीश सोळांकुरकर हा माझा अतिशय आवडता कवी. मराठीतला त्याचा ओघ पाहिल्यानंतर मला राधानगरीत जे धरण आहे त्या धरणातलं पाणी कसं खळाळतं याचा मला अंदाज आला आणि त्यामुळे कोल्हापूर आणि कोकण याच्या मधला हा जो नद आहे इतका छान सुंदर त्याने विश्लेषण केलं. संजय परब हा माझा फार जुना मित्र आहे, पत्रकार आहे, संपादक आहे. पण मला वाटतं त्याने जर लिहिलं असतं तर तो चांगला लेखक झाला असता. कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी ही जी तुकारामांची उक्ती आहे ती त्याच्या बोलण्यातून मला दिसली की जे पोटात आहे ते ओठात सहजमध्ये येतं. आणि तसं बोलणारा आणि सरळ बोलणारा म्हणजे कोकणातली माणसं सरळ बोलतात. कारण पुले एकदा म्हणाले होते की कोकणातल्या माणसांना वळण चांगलं नाही, तर कोकणी माणूस म्हणाला वळण कधी सरळ असतं का? त्यामुळे या कोकणी खाक्या जो आहे हा कोकणी खाक्या हा याच्याबद्दल बोललं जात आहे. वैभव साटमची माझी पहिली ओळख झाली म्हणजे त्याने आधी मला ओळखलं, मी नंतर ओळखलं. त्याच्या लेखातूनच मला कळलं की माझ्या वर्गामध्ये चोरून बसणारे जे विद्यार्थी होते, चोरून म्हणजे चांगल्या अर्थाने, लोकमान्य टिळक म्हणालेले आहे की तुमच्याकडे पैसे नसले तर पुस्तकाची चोरी हमखास करा, तुम्ही चोर नाही आहे. जो ज्ञानाची चोरी करतो त्याला चोर म्हणत नाही, वस्तूची जी चोरी करतो त्याला चोर म्हणतात. त्यामुळे अशा प्रकारचा अतिशय चित्तचोर ज्याला म्हणतात तसं माझ्या वर्गात येऊन बसायचे. माझ्या वर्गात मला नेहमी संभ्रमित व्हायचं की माझ्याकडे प्रिन्सिपल ते काय ते म्हणतात ते हजेरी घ्यायचा फलक द्यायचे आणि मला समोर बघायचं 80 लोकांचे 120 कसे काय झाले. त्या 120 मधला एक कासावीस मुलगा हा जो बसलेला असायचा त्याचं नाव होतं वैभव साटम. आणि त्याने मी सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेली तर शिरली मोत्याचा भांग रे गड्या हौस नाही पुरली मधूनच विरली कुणामध्ये शिरली काय ते सांगा. आता ही जी लावणी होती ही लावणी मी शिकवत असताना ते मी विसरून गेलो. म्हणजे लावणी मी शिकवत असतानाची पेरणी वैभव साटमच्या हृदयामध्ये झाली. ते सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि म्हणून त्याचा हा अर्क मला आनंद होतो की माझ्या अशा तऱ्हेनं एकलव्य सिद्धतेने असलेला म्हणजे माझे समोरचे विद्यार्थी पटावराचे जे अर्जुन समजूया आपण, पण एकलव्य जो आहे ह्या एकलव्याच्या वृत्तीने शिकणारा हा माझा वैभव आज 8वं पुस्तक घेऊन आलेलं आहे. आणि तुमच्या असं लक्षात येईल त्याचं नाव पाणंद आहे आणि कोकणाचा संपूर्ण उल्लेख झालेला आहे. पूर्वी कोकण एकत्रच होतं. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की आता लोक सिंधुदुर्गचे वेगळे, रत्नागिरीचे वेगळे,
हे माणसांनी केलेले प्रदेश नाही, ते राजकारण्यांनी केलेले प्रदेश आहे. कारण 2 जिल्हे झाल्यावर 2 कलेक्टर होतात आणि कलेक्शन जास्त होतं. त्यामुळे अशा प्रकारचं माणूस कधीच प्रदेश तोडत नाही. माणूस इथून तिथून त्या मातीतच असतो. आता कुठल्या डोंगराला विचारलं तर डोंगर म्हणेल का मी सिंधुदुर्गचा डोंगर आहे, तो कोकणातला डोंगर आहे. ती नदी कोकणातली आहे. मग सिंधुदुर्गमध्ये जाताना तिला काय पास काढावा लागतो का? रत्नागिरीतून वाहिलेली नदी जर सिंधुदुर्गाच्या सीमेवर गेली तर पास दाखवावं लागत नाही. त्यामुळे निसर्ग कधीही असे भेद करत नाहीत प्रादेशिक. तसं आमचं ते कोकण पूर्वीचं होतं आणि पूर्वीच्या कोकणाचं पुलंनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पु ल देशपांडे हे कोकणाचे जावई. हां, पण ते जावई शोध त्याने असा लावला होता की कोकणातल्या एसटीचं वर्णन केलेलं आहे. एका वाक्यात एसटीचं वर्णन केलेलं आहे. आता आमच्या रामचंद्र साठमांना कळत असेल त्यावेळी ते आमच्या पिढीचे की लाल रस्ता म्हणजे एखादा माणूस पांढरा कपडा घालून गेला की संध्याकाळी तो लाल होऊन बाहेर यायचा. इतकी धूळ. आणि कोकणी माणसाला ते लाल मातीची अंगावर वागवणे खरं म्हणजे केशर वाटायचं त्याला, की मी केशर वागवत आहे. आणि त्यामुळे त्याला अभिमान वाटायचा असं कोकणात. तिथे लाल रस्ते एसटीचे होते ना, त्याची सगळी धूळ उडायची ना. तर कोकणातल्या एसटीचं वर्णन केलं एका वाक्यात पुलंनी. कोकणची एसटी म्हणजे हॉर्न सोडून सगळं वाचतं. ही जी लेखकाची कमाल आहे की हॉर्न सोडून सगळं वाचतं. जे वाजायचं ते वाजत नाही आणि नको ते वाचतं. तर ही लेखकाची शैली असते. आणि ही कोकणात गेल्यावरच ती जी वक्रशैली म्हणतात ना ती येते. कारण त्यांचं पहिलं वाक्य अंतू बर्व्याचं की रत्नागिरीच्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरुष राहतात. लोकोत्तर म्हणजे कोकणातला प्रत्येक माणूस एक संस्था आहे. हां, त्यामुळे गजाली याचा अर्थ गप्पा नाही आहे, वायफळ केलेल्या गप्पा ज्याच्यातून काही प्रोडक्शन होत नाही पण त्याला बरं वाटतं, त्याला गजाली असं म्हणतात. आणि गजाली नेहमी घराच्या बाहेर असते. कुणीतरी असा शोध लावला होता की गजालीवरनंच गजल आलेली असणार. पण कोकणी गजल जर कोणी लिहिली तर त्याचं नाव गजाली ठेवायला हरकत नाही असंच आहे. आता हे कोकणाविषयी मी का सांगतो याचं कारण असं आहे की कोकणाची जी माती आहे ना ती माती लाल आहे. आणि तुम्ही जरा पुढे गेलात डोंगर ओलांडून वैभववाडीचा की मातीचा रंग काळा होता. आता हे जे प्रदेश आहेत म्हणजे प्रदेश हे नदी प्रदेश तोडते आणि माणसं जोडते. ही गंमत आहे की तुम्ही महाराष्ट्राचा जर संपूर्ण भूगोल पाहिलात तर तापी नदीचं खोरं एक आहे. ते तापी नदीचं खोरं गोदावरीपर्यंत आहे. मग गोदावरीचं खोरं सुरू होतं. तिकडे आणखी पूर्वेला गेलात तुम्ही की विदर्भाचे वैनगंगा पैनगंगा या नद्या होतात. इकडे तुम्ही आलात गोदावरीच्या खाली की कृष्णेचं खोरं आहे. त्याच्यावरनं खाली गेलं की कर्नाटकमध्ये कावेरी आहे. तर हे जे सगळं नदी आहे या नदीचं छोटं रूप म्हणजे साकव ज्याच्यावर असतो त्याला नाला म्हणतो हे की नाही. आता हा जो साकव याने केलेला आहे ना तर साकवाचं कामच हे आहे की ओहळ माणसं तोडतो आणि साकव माणसं जोडतो. आणि साकव हा असा असतो की ज्याला लहान मुलांपासून थोरापर्यंत जो आपल्या छातीवर मिरवत जातो तो साकव ज्यावेळी मोठे मोठे पूल आणि सिमेंट वगैरे आणून ते घालतात त्यावेळी त्याचं मुळातलं सौंदर्य आहे ना ते सगळं जातं. आणि म्हणून हा जो भूगोल आहे कोकणातला याला झाडी मंडळ असं म्हटलेलं आहे जुन्या भाषेमध्ये. झाडी मंडळ किती सुंदर नाव आहे संजय, झाडांचं मंडळ. या झाडांच्या मंडळामधला कोकणाने महाराष्ट्राला काय दिलं असं तर संजय म्हणाला होता ना की राजकारणी विचारलं तुम्ही काय कोकणाला दिलं. अरे कोकणाने 5 की 6 भारतरत्न दिले, ती कोकणातली आहेत. म्हणजे महर्षी धोंडोकेशव कर्वेपासून जर आपण सुरुवात केली बावा काणे तेंडुलकर अजून आहे, लताबाई आहेत, हे सगळेजण आहेत हे भारतरत्न आहेत. 4 ज्ञानपीठापैकी 2 कोकणी आहेत, करंदीकर आणि वि. स. खांडेकर हे आहेत. तुम्ही नाटककार पाहिलेत तर तुम्ही जयवंत दळवी आहेत, श्रीना पेंडस आहेत, मधु मंगेश कर्णिक आहेत, आरती प्रभू आहेत, हे सगळे नाटककार आहेत. एकदा राजकारण्याने मी सांगणार आहे की कोकणाने काय दिलं तुम्हाला, शिस्त दिली, कशी वागायचं ते कळतं कोकणामध्ये. तुमच्या असं पुढे गेलं की गायक येतात
गायक भार्गवराव आचरेकरांपासून, आचऱ्याच्या समुद्राच्या बाजूला असलेले भार्गवराव आचरेकर, हां, ते सगळे येतात. मच्छिंद्र कांबळेंनी मालवणी भाषेला दर्जा दिलेला आहे असं वाक्य येतं. त्यावेळी मला फार वाईट वाटतं की मालवणी भाषेला दर्जा नाही दिला आहे, त्या मराठी भाषेला दर्जा दिला आहे. मराठी भाषेला दर्जा ज्यावेळी देतात, कारण आमची मालवणी इतकी गोड आहे की घोडा धावतो, प्रमाण मराठी वाक्य पुणेकर, घोडा धावतो. आम्ही धावतोची मात्र घोड्यावर गेलो, घोडो धावता झालं काय. एवढं सोपं मालवणी गोड आहे. आणि त्यामुळे त्या मालवणच्या त्या लोण्यासारख्या मातीमध्ये जन्मलेला वैभव ज्यावेळी कोकणाचं वैभव मांडतो, त्यावेळी ललित लेख ज्याला आपण म्हणतो ना, आता इथे चर्चा झाली ललित लेख म्हणजे काय आहे. माझं म्हणणं आहे, आणि संजयने सांगितलं, पण ते आणखी ठासीवपणे सांगायचं झालं तर कथा आणि कविता यांचं लाडकं अपत्य म्हणजे ललित लेख. म्हणजे त्याच्यामध्ये बंधनं नसल्यामुळे, म्हणजे पुन्हा कोकणाकडे जा, सगळ्या नद्या आहेत ना, हे जर कथा असतील किंवा कविता असतील तर सागरासारखं ललित लेख आहे ना, हा सागरासारखा आहे. त्याचा आवाका खूप मोठा असतो, त्याच्या लहरी फार वेगळ्या असतात. जो समुद्र पाऊस निर्माण करतो, नदी पाऊस नाही निर्माण करत, समुद्र पाऊस निर्माण करतो. त्यामुळे सगळ्या भावनांचा आगर असलेला सागर म्हणजे ललित लेख. आणि त्यामुळे ललित लेख हा ज्यावेळी प्रसरण पावतो, आणि त्यावेळी सतीश जसा म्हणाला की मनाला भिडतो ललित लेख, कारण त्यातलं लालित्य असतं ना, ते मानसिक असतं. त्यातलं लालित्य उपदेशात्मक नसतं, ते कुठल्या वचनासारखं नसतं, ते तुमचं हृदय हलवणारं काहीतरी दृश्य तुम्हाला असं दाखवतं, काहीतरी प्रसंग असं दाखवतात की त्या प्रसंगाची प्रचिती प्रत्येकारीपणे तुम्ही भोगता. अशी ती गंमत आहे. म्हणजे कोकणातल्या रातांबीचं जर वर्णन केलं तुम्ही, रातांबीचं एक फार सुंदर लेख लिहिलेला आहे. आता कोकमाला रातांबी म्हणतात हे बऱ्याच जणांना माहिती नाही, खूप जणांना माहिती नाही. इतकं सुंदर आणि फळ इतकं सुंदर असतं ते कोकम नंतर सुकवलेलं काळपट होतं, पण तो जो असा किरमिजी रंग असतो ना त्या फळाचा, तो जरा पाहिला की तुमच्या असं लक्षात येईल की कोकम बघून जेवढं पाणी जिभेला सुटणार नाही तेवढं फळ बघून सुटेल. आणि मग आमच्या महेश केळुसकरांनी सुद्धा तुझे रातांबीसारखे गाल असं ज्यावेळी लिहितो, त्यावेळी जी प्रतिमा आहे ते तुमच्या मातीतला गुण हा येणारच. संस्कृतीचं अध्ययन, संस्कृतीचं उन्नयन आणि अधःपतन कला दाखवत असते. त्या कलेमध्ये त्या मातीचा गुण येतो. त्यामुळे नुसती भाषा, कुठली बोलीभाषा कधीही बोजड नसते. म्हणजे कुकारा घालतात. आता ह्याला सगळेजण हाळी वगैरे म्हणतात, पण हाळी वेगळी आणि कोकेरा वेगळा. हाळी ही एखाद्याचं लक्ष विचलित करण्यासाठी मारलेली साथ, पण कोकेरा याचा अर्थ असं करून जो साथ घालतो तो सुद्धा आनंद घेतो. ही गंमत आहे त्याची. आणि अशा त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी अतिशय लालित्याने ज्यावेळी हा माणूस सांगतो, त्यावेळी मला जसं सतीश म्हणाला, मी कोकणामध्ये गेलो आणि कोकणामध्ये गेल्यानंतर मी तपासायला लागलो, माझं बालपण तपासायला लागलो. आणि गंमत आहे कोकणाची की प्रत्येक 10 किलोमीटरवर, म्हणजे पूर्वी म्हणायचे मैलावर, भाषा बदलते. मगाशीच आपण म्हटलं होतं की कणकवलीला खय म्हणतात, सावंतवाडीला खडे म्हणतात. आणि खयचं खडे कसं होतं, हे खडे म्हणजे ते तसे तांदळाचे नसतात. गंमत अशी आहे की आपल्या मालवणीतल्या ज्या म्हणी आहेत, त्या म्हणीसुद्धा, मगाशीच आमचा विषय झाला की शिरा पडो तुझ्या तोंडात, तर लोकांना वाटतं काय गोड म्हण आहे हो मालवणीमधली, शिरा बिरा खायला घालतात की काय, पण त्यांना माहिती नाही शिरा म्हणजे काटे. त्यामुळे तुमच्या तोंडात शिरा पडो म्हटल्यानंतर ही जी गंमत आहे, ही जी लकब असते, ही जी शैली आहे तिथल्या माणसाच्या भाषाची. भाषा म्हणजे माणसाचं हृदय, भाषा म्हणजे माणसाचं हृदय जे बोलतं ते तुझ्या भाषेत आलं तर तू लेखक आहेस, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हा ज्यावेळी एवढं सगळं लिहितो ना, माझ्या खिरमट नावाचा एक लेख आहे. ते खिरमटला ना, आता आमच्या भागात कर्मट म्हणतात, हां, कारण आम्ही जास्त कर्मठ आहोत म्हणून. तर ते कर्मट हा जो प्रकार आहे ना, तो तर लहानापासून मोठ्यापर्यंत चोरून खाण्याचा आहे.
कारण छोट्या कैऱ्या आहेत त्या कापायच्या, त्याच्यावर मसाला मीठ टाकायचं, त्याच्यामध्ये थोडंसं असं तेल टाकायचं आणि मग ते गपचूप जाऊन असं पटकन खायचं नाही, त्याचा घास घ्यायचा नसतो, ते पुरवून 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 खायचं. आस्वादाची प्रक्रिया कोकणाने दिली ना आपल्याला. खिरमट आस्वाद याचा अर्थ गिळणे नव्हे, आस्वाद याचा अर्थ त्या पदार्थाला पण वाटलं पाहिजे की याच्या तोंडात जायला हरकत नाही. आता हे जे आहे हा जे पदर आहेत सगळे, हे पदर फार महत्वाचे आहे. त्यामुळे साकवातून असं बाहेर पडल्यानंतर मला त्याने जे फिरवलं ना, मला आवडलेलं एक कोंडुराचा संबंध लेखक प्रणालीशी खूप आहे. कारण आमच्या कुडाळच्या खानावळीवर बसणाऱ्या एका त्यावेळच्या पोराने, ज्याचं नाव चिंत्रेम खानोलकर आहे, त्याचं नाव आरती प्रभू होतं, ह्या माणसाने खानावळी असताना सुद्धा जे काय वाङ्मय लिहिलं, म्हणजे अष्टपैलू कोकणातले लेखक म्हणायचे झाले तर आरती प्रभू आहे. कारण नाटक आहे, कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, सगळं आहे. तर ते जे कोंडुरा आहे, हा कोंडुरा मी पण पाहिला. कारण का? कोंडुरा वाचून. कारण कोंडुरा जसा त्यांनी तो दाखवलेला आहे आणि तो दाखवलेला आहे त्या डोळ्याने आम्ही पाहिला. आणि काल मी पुन्हा दुसऱ्यांदा कोंडुऱ्यात गेलो ह्याच्यामुळे. कारण वैभव साटमने ना आणखी एक वेगळं लिहिलं आहे त्याच्यामध्ये. तुमच्या असं लक्षात येईल की त्यांचा कोंडुरा आहे ना, त्यावेळी त्या कोंडुऱ्यावर फारसे लोक जात नसत. भयभीत असा तो किनारा आहे, प्रचंड दहशत असलेला आहे, आतमध्ये गोवा आहे, प्रचंड लाटा येतात, अशा उसळतात की तुम्हाला खेचतात त्यामुळे कोणीही भित्रा माणूस तिथं जाऊ शकत नाही. कोकणीत अजिबात जात नाही, कारण जवळ असतं ते काय जाणार. म्हणजे देवगडला राहणारे लोक दररोज समुद्रावर जात नाहीत, ही गंमत आहे, बाकीचे सगळे जातात. तर असं ते कोंडुराचं सगळं वर्णन असताना ह्याने जे एक वाक्य लिहिलंय ना, काय असतं बघा ललित लेखनामध्ये, असा तो एक रचत रचत रचत, आपण लहानपणी जसे डोंगर रचायचो ना, डोंगर ते मातीचे डोंगर रचायचो आणि त्याच्यावर मग एकदा झेंडा रोवला की झालं. तोपर्यंत त्या किल्ल्याला गंमत नाही. तर तो झेंडाचं ते वाक्य आहे की त्या कोंडुरांमध्ये जणू काही काळोख जन्माला येतो. हा जो काळोख जन्माला येतो, काळोख ही जी काय म्हणतात त्याला भावना आहे, किंवा हे जे काही गारुड आहे ना, काळोख, अंधार वेगळा आणि काळोख वेगळा. अंधार म्हणजे डोळे मिटले की होतो, काळोख हा निसर्गतः असतो. त्यामध्ये काळ हा भाग आहे, त्या काळाला सुद्धा गिळंकृत करतो तो काळोख. तर त्या कोंडुराच्या त्या ह्याच्यामध्ये ते काळोख जन्माला येतो, हे जे वाक्य आणि ही अशी जी वाक्य सगळी येत जातात ना ललित लेखनात, त्यावेळी तुमच्या असं लक्षात येतं की ललित लेखन तुमची सुद्धा रसिकता मोठी करत असते, ती बहुल करत असते, ती रसिकता व्यापक करत असते. कथेमध्ये काय होतं माहिती आहे का, मी तुलना का करतोय, कारण कथा आणि कवितेचं अपत्य आहे म्हणून सांगतोय की कथेमध्ये एक ढाचा ठरलेला आहे, त्याचं रूप ठरलेलं असतं. हां, त्यामध्ये काय शेवट करायचं हे ठरलेलं असतं, कुठली पात्र आहेत हे ठरलेलं असतं. ललित लेख ही वाहती नदी आहे, तिचा बांधारा नाही बांधता येत, तिचा हौद नाही करता येत. ललित लेखन पाणी पाण्यावटे जैसे आपणच धावे, असं ते असल्यामुळे त्याचा जो ओघ आहे ना, तो ओघ जाणणारा लेखक आपल्याकडे ललित लेखक. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, कोकणामध्ये ललित लेखन करणारे कमी लोक आहेत, जवळजवळ नाही आहेत. तुम्ही जर इतिहास पाहिलात सगळा, तर श्रीना पेंडसे कादंबरीकार आहेत, दळवी नाटककार आणि कादंबरीकार कथाकार आहेत, मधु मंगेश कर्णिक हे कथाकार आणि कादंबरीकार आहेत. तुम्ही वांदेकर गेला तरी कादंबरीकार आहे, आत्ताचा वांदेकर घेतला तरी अजय कांडर कवी आहे तिथे गेला तर. तुमच्या असं लक्षात येईल की साने गुरुजी कोकणातले, त्यांनी सुद्धा असे लेख लिहिलेले आहेत. ललित लेख कोणी लिहिले? कोकणातल्या लेखकाने ललित लेख लिहिलेले नाहीत. आणि म्हणून हा वारसा, हा जो वारसा आहे, मला ह्याचं अप्रूप वाटलं की कोकणातल्या कुठल्याही लेखकाला ललित लेख लिहिणं, म्हणजे अभिजित एकशेट्टे पण आहे, तो कादंबरीकार. रश्मी कशेळकर आहे,
ती आत्ता तिचं नाव आहे, म्हणजे आत्ता ललित लेखनाची सुरुवात झाली कोकणामध्ये. आणि त्यामुळे हे तू आणखी लिहावंस असं मला वाटतं की ललित लेखन ही गोष्ट अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कथा कादंबरीमध्ये तो प्लॉट ब्लीट काय जो आहे तो म्हणतात, नाटकाचा प्लॉट असतो, कादंबरीचा मोठा पट असतो, कथेचा छोटा पट असतो. कविता ही गोष्टच वेगळी आहे, पण ती कविता त्यामध्ये सरस्वती नदीसारखी गुप्त असते ललित लेखनात. आणि ती ललित लेखनाचा जो आवक आहे त्याच्यामध्ये आणि ललित लेखनाची आणखी एक गंमत तुम्हाला सांगतो याच्या अनुषंगाने, की ललित लेखन वाचताना ते एकदा वाचून संपत नाही. कथा एकदी कळली, शेवट कळला की कथा सोडून देतो आपण. कादंबरीचा शेवट कळला, कादंबरी सोडून देतो आपण. ललित लेखन हे कवितेसारखं असतं, ते पुन्हा पुन्हा वेगळे अर्थ देतं, पुन्हा पुन्हा त्या प्रदेशात घेऊन जातं, पुन्हा पुन्हा एखादी दडलेली वृत्ती कळते, पुन्हा पुन्हा एक दडलेला संवाद कळतो. जशी एखादी जमीन आपण पाणंद हा म्हणाला ते बरोबर आहे की पाणंद हा एकच माणूस जाईल एवढा विस्तार असलेला भाग आहे. पाणंद रचावी लागत नाही, ते आपोआप तयार होते, माणसाच्या चालण्याने तयार होते. पाणंद स्वतः रहस्यमय असते, ती स्वतः एकाकी असते. आणि त्यामुळे तिचा जो संपूर्ण विलाप असतो ना, तो रात्रीच्या ज्यावेळी किडे करतात ना आणि चंद्राचा प्रकाश अंधुक तिच्यावर पडतो ना, त्यावेळी पाणंद बोलायला लागतो. आणि ह्या पाणंदीचं जे सगळं बोलणं आहे ते सगळं ह्याच्यात आहे. हा स्वतः पाणंद झालाय. आणि त्या मनाच्या संपूर्ण गर्भगृहामध्ये ज्यावेळी ते सगळं लिहून बाहेर आलं त्यावेळी ती एक पाणंद तयार झाली. आणि पाणंद जाते कुठे? रसिकांच्या हृदयापर्यंत. तर हे लेखकाचं ललित लेखनाचं हे जे सूत्र आहे ते खरोखरच वैभवच्या ह्या सगळ्या पुस्तकात मला दिसलं. कारण माझं कोकण सगळं दिसलं, माझी आई दिसली, माझे वडील दिसले, माझे आजोबा दिसले. ज्यांना आजोबाची आठवणसुद्धा लेखक करून देतो तो केवढं मोठं कार्य करत असेल. एरवी आजोबा कुणाला आठवत आहे नाही का? तर त्यामुळे हे सगळं वाचताना आणि मग शेवटी मला आणखी गंमत वाटली काय माहिती आहे की याच्यामध्ये हे आहे काय रे लिहिले ते खोपटीतल्या गजाली. आता हे काय आहे तुम्हाला सांगतो, याचा पुलंनी सुद्धा उल्लेख केलेला आहे. गजाली याचा अर्थ स्वतःशी बोलणं. कसं? 4-5 लोक आणि गजाली म्हटलं तसं हॉटेलाच्या बाहेर. हॉटेल कोकणामध्ये हॉटेल नाही, हॉटेलामध्ये बरणी असते, त्यात खटखटे लाडू असतात, ते कैदी कोयत्याने वगैरे तोडावे लागतात. असे आमचं कठीण असतं ते सगळं. तर ते जे आहे जसं ते गजालीचं मी नंतर सांगतो, पण विद्या आपला तपस्या मगाशी म्हणाली की कोकणची माणसं साधी बोळी, काळजात त्यांच्या भरली शाळी. कोणी लिहिलं? गदी माडगूळकरांनी. ते एकदा मी असं कोकण सांगत असताना बाजूचा लेखक आहे तो उठला आणि मला म्हणाला, कोकणचं गीत कोकणच्या बाहेरच्या माणसांनी कसं काय लिहिलं? कोकणातल्या माणसांनी नाही लिहिलं. गदी माडगूळकर कुठले? कृष्णा नदीच्या खोऱ्यावरचे, माणगावचे, माणदेशचे. तर मी म्हटलं कोणी सांगितलं तुम्हाला गदी माडगूळकर कोकणी नाहीत म्हणून? गदी माडगूळकर कोकणीच आहेत, कारण त्यांच्या आडनावात आधी माड आहे नंतर गुळ आहे. त्यामुळे माडगूळकर, माड ज्याच्या नावात आहे तो लिहिणारच. आता ही सगळी वकिली कोकणी माणूस करतो, लक्षात. कोकणी माणूस हा चांगला जज नाही होऊ शकत पण चांगला वकील होऊ शकतो. आणि हे गजालीमधून कळतं. गजाली हे स्वतंत्र शाळेत न जाता घेतलेलं शिक्षण आहे. हे आपण असं म्हणते काय गजाली मारतो, पण ते गजालीमध्ये जे काही उत्स्फूर्त येतं ना, जसं आता संजय बोलला ना, मला ते असं त्या खोपटीमधल्या गजालीसारखं वाटलं. म्हणजे आपण सांगतो एक बघा नाही परवा असं झालं तसं झालं, आणि त्याला बंधन नसतं. माणूस शिकवतो त्यावेळी बंधन येतं, माणूस लेक्चर देतो त्यावेळी बंधन येतं. राजकीय लोकांना तर फारच बंधन होतात, ते पाळत नाही. पण गजाली जो असतो ना तो मुक्त आत्मा असतो. तो मुक्त आत्म्याचा ॲमिबा पसरल्यानंतर काय होईल तसं ते गजालीत असतं. आणि हे मला असं वाटतं की खोपटीतल्या गजाली असं जे नाव आहे, नुसत्या गजालीवर खूप लिहिलं असेल, त्याचंही पुस्तक असेल, तर खोपटीतल्या गजालीमध्ये
विशेषतः उन्हाळा आल्यानंतर आणि कोकण भूमी तडकल्यानंतर, जसा पावशा गो नावाचा एक लेखक आहे की तो पावशा नावाचा पक्षी आहे, त्याला काही टॅग लावलेला नाही हा पावशा. त्या भर उन्हामध्ये, टळटळीत उन्हामध्ये कुठलाही पक्षी जरी चिवचिवला तरी पावशा आला असं म्हणतात. म्हणजे कोकणी माणसं पक्ष्याचं पण सामान्यीकरण किती करतात. पावशा आला म्हणजे पावशा घेऊन येणार आहे, हा पाऊस घेऊन येणार आहे. त्याला काय काय कवडे पण म्हणतात. कवडे आमची आई म्हणायची, हां कवड्याला हाक मारायची. आमची आई जाऊन अंगणामध्ये वाऱ्या वाऱ्या जो अशी म्हणायची. तर हे सगळं जे आहे ना, सांगायचा मुद्दा असा की गजालीमध्ये जे फुलण्याचं, म्हणजे गजाली ही माती आहे आणि त्यातून जी रोपटी येतात, त्या रोपट्यांचं जे बाग तयार होते, उद्यान तयार होते, तसा हा लेख लिहिलेला आहे. आणि म्हणून या सगळ्याच जर ह्याने वाचन केलं ना त्याचं असं चांगलं, तर ते सुंदर गजाली होती की त्या कोकणातल्या माणसाच्या या सांगितलेल्या. तर असा हा पाणंद संग्रह आहे. आणि तो आमच्या ह्याने हितेश शिंदेने प्रकाशित केलेला आहे. आणि हे सर्व मंडळी जमलेले आहेत, आईवडिलांचे आशीर्वाद आहे. ही पाणंद सृजन संवाद मागे असल्यामुळे आणि ही पाणंद रसिकांच्या थेट मनापर्यंत जाऊन भिडावी, त्यामुळे ह्या पुस्तकाला मी मराठीतला एक छोटा कवी म्हणून आशीर्वाद देतो. आशीर्वाद देण्याइतका फार मी मोठा नाही, ही पण गजाली समजा. तर अशा प्रकारे या पुस्तकाचं उन्नयन होऊन हे पुस्तक मार्गस्थ व्हावं रसिकांच्या हृदयापर्यंत, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद बागवे सर. तुम्हाला ऐकणं ही नेहमीच पर्वणी असते आमच्यासाठी आणि नेहमीच काहीतरी नवं आम्ही तुमच्याकडनं, तुमच्या भाषणांमधनं आम्ही शिकत असतो. पण या कार्यक्रमाचं संचलन आम्हाला एका सूत्रात बांधून ठेवणारी सृजन संवाद प्रकाशनची वितरण व्यवस्थापक तपस्या नेवे, जी ग्रंथपालसुद्धा आहे आणि ती मराठीची शिक्षिका आहे. तर मी बागवे सरांना विनंती करतो की तुमच्या हस्ते एक भेटवस्तू देऊन तिचा सत्कार करायचा आहे. तपस्या नेवे तिचा आता सत्कार आपण करूया. हे तपस्या. धन्यवाद सर. मनपूर्वक आभार. हितेश शिंदे सृजन संवादचे संपादक यांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी सृजन संवाद प्रकाशनाची वितरणाची जबाबदारी देखील माझ्यावरती सोपवलेली आहे. तुमच्यापर्यंत पाणंद, बागवे सरांचं मौनाचा निःशब्द कोलाहल आणि अजूनही आमची प्रकाशित होणारी पुस्तकं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही माझी आहे. तेव्हा तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावर लवकरात लवकर संपर्क साधा आणि लवकरच आपली प्रत नोंदवा. तुमच्यापर्यंत ती लवकरात लवकर पोहोचवली जाईल. आणि आजच्या या प्रकाशन सोहळ्याची, आजच्या या घरगुती प्रकाशन सोहळ्याची समारोपाची वेळ आलेली आहे. पण अर्थातच हा सोहळा असल्यामुळे, एक औपचारिक सोहळा असल्यामुळे आभार प्रदर्शनाची जबाबदारी देखील माझ्यावरती आहे. आणि मी आजच्या आपल्या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानते. सगळ्यात प्रथम तर सृजन संवाद प्रकाशनाला असं एक दलित लेखनाचं सुंदर पुस्तक दिलं, त्यासाठी मी लेखक वैभव साटम यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि हे पुस्तक महाराष्ट्रभर खूपच लोकप्रिय होईल अशी खात्री आहे. या पुस्तकाला ज्यांचे आशीर्वाद लाभले, ज्यांच्या हस्ते आज या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्या कविवर्य अशोक बागवे सरांचे देखील मी मनापासून आभार मानते. तसंच आजच्या या कार्यक्रमाला जे पाहुणे उपस्थित होते ते कवी सतीश सोळांपूरकर सर, ज्येष्ठ पत्रकार संजय परब सर आणि अर्थातच सृजन संवाद प्रकाशनाचे संपादक हितेश शिंदे, या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. तसंच आम्हाला या पुस्तकासाठी अजूनही काही हात लागलेले आहेत, ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, ते आमचे मुखपृष्ठकार रामदास खरे, या पुस्तकाचं मुद्रित शोधन ज्यांनी केलं त्या नूतन बांदेकर, तसंच आमच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट आणि या मुखपृष्ठाला चित्ररूपाला त्या मुखपृष्ठाचं स्वरूप देण्याचं काम ज्यांनी केलं, ज्यांनी या रेखाचित्रांचं त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे, त्या अश्विनी खटावकर आणि आमचा तंत्रविभाग प्रमुख
आणि हे जे काही सगळं तुमच्यापर्यंत पोहोचतं आहे ते पोहोचवण्याचं काम करणारा आमचा संकलक दिव्येश बापट या सर्वांचे मी सृजनसंवाद प्रकाशनाच्या वतीने आणि प्रकाशिका सौ सोनाली गजानन शिंदे यांच्या वतीने मनपूर्वक आभार मानते आणि लवकरच आपण आणखीन असेच नवनवीन पुस्तकं तुमच्या भेटीला घेऊन येणार आहोत आणि मला खात्री आहे की तुम्ही जशी बागवे सरांच्या पुस्तकाला प्रतिसाद दिला तसा प्रतिसाद पुढेही आमच्या अशाच प्रत्येक पुस्तकाला देत राहाल, वाचत राहा, तरच तुम्ही वाचाल. तर लवकरात लवकर आपली प्रत नोंदवा ही नम्र विनंती. धन्यवाद.